प्रतिवर्षीप्रमाणेच सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे शिष्योत्तम म्हणून आपण ज्यांना नेहमी संबोधतो आणि प्रस्तावना देतानाच मी खरं तर सांगतो की आपली लायकी नाही, आपली योग्यता नाही, पण निदान मला शिष्य कसं व्हायचं याचा मापदंड ज्यांनी आमच्यासमोर ठेवला असे श्री ब्रह्मानंद महाराज यांचा 106वा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यासाठी आपण आत्ता इथे खरे एकत्र आहोत. या सेवेला उपस्थित असणाऱ्या आपल्यासारख्या समस्त रामस्वरूप मायबाप श्रोत्यांचा प्रथम चरणस्पर्श करतो. कृतीने शक्य नसलं तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. प्रत्यक्ष रामरायांना, ब्रह्मचैतन्य महाराजांना आणि ब्रह्मानंद महाराजांना प्रार्थना करतो की आजची सेवा त्यांनी त्यांच्या चरणी रुजू करून घ्यावी. सज्जनो, खरं तर या प्रसंगाला उपस्थित राहणं हेच आपलं परमभाग्य आहे. याचं कारणच मुळात असे, मी मगाशीच उल्लेख केला की प्रत्येक वेळी जसं मी शिक्षण क्षेत्रात आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो जायचं कुठपर्यंत हे प्रथम ठरवा. म्हणजे हल्ली आता बदल झाला बराचसा, बघू मार्क मिळतील त्यानुसार मग ठरवू कुठे जायचं. ते पूर्वी असं नव्हतं, मला इथे जायचे म्हणून मला तसा अभ्यास करायचा आहे. तसं या क्षेत्रामध्ये जर मी असेन आणि मी गोंदवल्याशी जर मी जोडला गेलेलो असेन तर मला रामरायांपर्यंत खरंच जर पोचायचं असेल आणि महाराजांचं जे वाक्य आहे की तुम्ही तुमचा हात माझ्या हातात द्या, मी तो थेट रामरायांच्या हातात देणे खरं व्हावं असं वाटत असेल तर मला ब्रह्मानंद महाराजांचा आदर्श समोर ठेवूनच वाटचाल करावी लागेल. मी पुन्हा सांगतो, तसं होणं शक्य नाही आमच्याकडनं, मान्य आहे. पण एक सांगू, जर महाराजांची आज पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने कृपा जर आमच्यावर झाली आणि ब्रह्मानंद महाराजांनी सुद्धा ठरवलं की हे एवढे निष्ठेने जर आलेत, हरकत नाही यांच्या मस्तकावर पण आपण वरदहस्त ठेवूया, तर आज आमचं जीवन बदलेल आणि आम्ही खऱ्या अर्थाने रामरायांच्या दरबारामध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या चरणाशी पोहोचू. हाही त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. मला थेट प्रसंगाकडे, त्यांच्या काही चरित्रातल्या भागाकडे वळण्यापूर्वी मुद्दामून सांगायचं आहे, आजच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने आपण ब्रह्मानंद महाराजांच्या आयुष्याचे दोन्ही टप्पे पाहणार आहोत. एक सुरुवातीच्या भागातला तो टप्पा आणि ज्याच्यासाठी आपण जमलेलो असा त्यांच्या निर्वाण काळाचा तो टप्पा. साधा मुद्दा आहे की असं चिंतन पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं का करावं. मला माऊलींची ओवी अपरिहार्यपणे आठवते म्हणून मुद्दामून सांगतो. माऊली इतकं छान म्हणालेत, तेणेसी आम्हा मैत्र एथ कायसे विचित्र, परितयांचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा परवते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. आणि आज आपलं पुण्य असे, माऊली जरी म्हणत असले तरी ते भगवान गोपालकृष्णांचं मनोगत आहे. आणि माऊली असं म्हणतायत की जे माझ्या भक्त चरित्राच्या प्रशंसेमध्ये दंग आहेत ते मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहेत. आणि एक आपल्याला अत्यंत मोकळेपणाने सांगतो, आज आपण परमभाग्य आपलं असं समजूया, आपल्याला जायचे रामरायांच्यापर्यंत. मार्ग दिलाय आम्हाला ब्रह्मचैतन्य महाराजांनी, पण तिथे पोचवण्याचा मार्ग सुकर केलाय आम्हाला ब्रह्मानंद महाराजांनी. आता सांगड लक्षात आली असेल की पोचायचे रामरायांपर्यंत मार्ग दाखवून दिलाय आम्हाला ब्रह्मचैतन्य महाराजांनी, पण पोचण्याचा मार्ग आमचा सुकर जर कोणी केला असेल तर ब्रह्मचैतन्य महाराजांनी. आणि आज आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करतो, या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं जर आम्ही ब्रह्मचैतन्य महाराजांच्या उपस्थितीत, रामरायांच्या उपस्थितीत त्यांच्या सर्वात आवडते शिष्याचं म्हणजे ब्रह्मानंद महाराजांचं जर चरित्राचं स्मरण केलं, पुण्यस्मरण केलं, तर रामरायांना आणि प्रत्यक्ष ब्रह्मचैतन्य महाराजांना त्याच्यापेक्षा परमोच्च आनंद कुठला मिळणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या भावनेने आपल्यासमोर हा चिंतन मांडण्याचा प्रयत्न आहे. वेळ खूप कमी असतो, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. 10 वाजता आपल्याला गुलालाची वेळ आहे, पण तरीसुद्धा निदान जेवढा वेळ आपल्याला ते चिंतन मांडता येईल तेवढं चिंतन मांडूया. मी आणखीन एक वाक्य मला राहवत नाही म्हणून सांगतो. जेव्हा मी ब्रह्मानंद महाराजांच्या संदर्भात काही बोलतो ना, तेव्हा माझ्या जिव्हेवर बसलेले जे काही असत्याचे मळ असेल ना तेही धुवून जातात. म्हणजे अगदी स्पष्ट सांगतो, आपण स्नान करतो, शुचिर्भूत होण्याचा प्रयत्न करतो, पण हे बाह्य स्नान झालं. आपल्याला संतांनी सांगितले हरिनाम प्रक्षाळी जिव्हेते, आणि हरिनामापेक्षाही हरिनाम ज्यांनी आम्हाला कसं घ्यायचं हे आपल्या आचरणातनं दाखवून दिलं, अशा ब्रह्मानंद महाराजांचं जर आम्ही चरित्र त्याचं पुण्यस्मरणात जर केलं
तर आमची जिव्हा जी काही आत्तापर्यंत त्याच्यावर पुटं चढली असतील तर ती सगळी आजच्या दिवशी निघून जातील याची शाश्वत याची खात्री बाळगून आपण चिंतनाला सुरुवात करूया. मला काही वेळा खरं तर आश्चर्यच वाटतं. मी मुद्दामून निरूपणाला अभंग ठेवला आहे, तो जगद्गुरू विश्ववंद्य संत तुकाराम महाराजांचा सर्वांच्या पाठातला अभंग आहे की सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. आज मला त्या अभंगावर काही फार चिंतन मांडायचं नाही, कारण आपला प्रतिपाद्य विषयच वेगळा आहे. पण आधी आधी दोनदा शब्द हा मीटरमध्ये बसण्यासाठी नाही तुकोबांनी वापरलेला. आधी आधी या शब्दाचे अर्थही बरेच आहेत. आधिव्याधी हा तर आपण अनेकदा म्हणतो, पण इथे आधी आधी हा खूप वेगळा शब्द आहे. मला एवढाच आत्ता लौकिक अर्थ नाही, मी त्या आधीचा दुसरा पारमार्थिक अर्थ त्याच्यात शिरणार नाही, कारण तो आजचा प्रतिपाद्य विषय नाही. पण मी एकच सांगतो की जर सद्गुरूंचे पाय धरले ना तरच आपल्याला पुढे तरुणोपाय हा त्याचा साधा भाग आहे. आता तरी जाय जाय धरी सद्गुरूंचे पाय. आपली सर्वांची श्रद्धा आहे की ब्रह्मचैतन्य महाराज म्हणजे समर्थांचाच पुढचा अवतार आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, महारुद्र जे मारुती रामदास कली माझी जे जाहले रामदास जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. त्यामुळे साधा भाग आहे की जर तिथे मी गेलो, माझे हात जर जोडले गेले उद्धार करण्यासाठी, ते बसलेलेच आहेत. त्यामुळे अगदी साधा भाग आहे की आम्ही या निमित्तानं चिंतन जे करतोय ते अशा पद्धतीने करतोय की महाराज आम्हाला तुमच्या चरणाशी जेव्हा आम्ही येतो तेव्हा तुमचे पाय धरल्यानंतर आम्हाला आपोआपच रामरायांच्या पायाशी गेल्याचं समाधान मिळतं. मला राहवत नाही म्हणून, कारण वेळ मला पुरणार नाही म्हणून मी आत्ताच सांगतो. मी नेहमी आवर्जून, अरुणदादा बसलेत त्यांना कल्पना आहे, मी आवर्जून एक प्रसंग सांगतो. डॉक्टर कुर्तकोटींचा अधिकार आपल्या सर्वांना माहिती आहे. शंकराचार्य पदावर पोचलेली व्यक्ती, प्रत्यक्ष महाराज देहात होते आणि ब्रह्मानंद महाराज, ज्यांना महाराज प्रत्यक्ष बुवा अत्यंत लाडाने म्हणायचे, प्रेमाने म्हणायचे, त्यांनी एकदा असं सहज त्यांच्याशी चर्चा करून आल्यावर विचारलं की महाराज आनंद मिळाला असेल ना? खूप आनंद म्हटले. सद्गुरूंशी चर्चेशिवाय काय वेगळा आनंद आहे म्हटले. खूप आनंद आहे. त्यांनी सहज विचारलं ब्रह्मानंद महाराजांनी, काय मग डॉक्टर काय सांगितलं काय त्यांनी? नाही म्हणे महाराजांनी सांगितलं रामांचं दर्शन हवं आहे ना. हो म्हटले. रामांचा हात आपल्या हातात असा पोचलाय, आपण त्यांच्या हातात पोचलोय असं वाटतं ना? हो म्हणे वाटतंय. महाराजांनी मग सांगितलं रामांची बाकी पूजा नाही जमली तरी चालेल, पण रोज नित्य नियमाने ठरलेल्या वेळी एका आसनावर बसून रामांची मानस पूजा कर असं मला सांगितलंय. ब्रह्मानंद महाराज असे हात जोडले फक्त आणि स्मितहास्य केलं. कुर्तकोटी फार हुशार विद्वानच होते आणि स्वतः ब्रह्मानंद महाराज कुठे कमी होते, शास्त्र निपुण होते, वेदशास्त्र संपन्न वेदो नारायणच होते. नंतर त्यांनी सांगितलं हे ठीक आहे, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मी माझी जिव्हा रामनामाला आणि महाराजांना विकली. काय त्याग असेल हा सुद्धा. आम्हाला साधी एक बॅचलर डिग्री असेल तरी आम्ही ते सांगतो परिचय करू, ते सांगा माझी डिग्री आहे ती त्याच्यात. अहो सगळं समर्पित केलं महाराजांच्या चरणी. मी मगाशीच सांगितलं आदर्श जर आमच्यासमोर कोणी ठेवला असेल, शिष्योत्तम कसं व्हायचं, तर ब्रह्मानंद महाराजांनी ठेवलं. ब्रह्मानंद महाराज हसले आणि डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि पटकन त्यांनी विचारलं महाराज काय झालं, हसलात? नाही म्हटले अहो रामांची मानस पूजा करा. महाराज सांगतातच, त्यांच्या आवडीचा विषय होतो, पण तुम्हाला त्याच्यापेक्षा सोपा उपाय माहिती आहे का? ते म्हटले काय? ते म्हटले रामांची मानसपूजा नंतर करा, त्यांची पूजा होण्याच्या आधी महाराजांचीच मानसपूजा सुरू करा. ते म्हटले म्हणजे काय होईल? वाक्य बाहेर पडतं ब्रह्मानंद महाराजांच्या. अहो महाराजांना सोडून राम आहे कुठे बाहेर? महाराज जेवढे आमच्या ब्रह्मानंद महाराजांना कळले ना, अनुग्रह घेतल्यानंतर आम्हाला थोडं तरी कळले ना, तरी सुद्धा आमचा मार्गक्रमणाचा भाग हा अतिशय सोपा राहील. और राम महाराजांना सोडून आहेत कुठे बाहेर हे जर आम्हाला कळत नसेल ना, तर गोंदवल्यात आम्ही गेलोय, नवबागेत गेलोय, आम्हाला काय साध्य झालंय? हा मनाला आजच्या 106व्या पुण्यतिथीला विचारण्याचा प्रश्न आहे की आम्ही नेमकं या साधना मार्गात येऊन केलं काय? का केवळ श्रीराम जयराम जय जयराम अनुग्रहाची माळ हातात घेऊन आम्ही करतोय, का महाराजांनी दाखवलेल्या मार्गावरून आम्ही जातोय? याचं चिंतन जरी घडलं ना, तरी प्रामाणिकपणे सांगतो अतिशय जवळ आजच्या या दिवशीच आपण रामरायांच्या महाराजांच्या जवळ गेलो असं समजायला हरकत नाही. अनंत नाव का ठेवलं हेही सर्वांना माहिती आहे. मी अगदी धावता आढावा घेत घेत जातो. मी प्रारंभीच्या चरित्रात फार रमणार नाही, परंतु आपल्याला सर्वांना कल्पना आहे आजोबा रामभट्ट हे स्वतः निष्णात ज्योतिषी. वडिलांना बाळंभट्टांना स्नानाच्या वेळी तो भोपळा वाहत आला, ती पुरसुंडी मिळाली, त्याच्यात अनंताचा दोरा. लगेच सांगितलं की म्हणजे अनंताचं व्रत घे. आणि मग त्यांनी जेव्हा दिवस गेले आणि मग जन्मानंतर नामकरण विधी अनंत हेच नाव ठेवलं.
आता प्रत्यक्ष घराण्याची परंपराही होती, अनंताचाही आशीर्वाद होता आणि अनंत अतिशय विद्वान पण तेवढाच खोडकर, तेवढाच हूड. पण मी पुढे जाण्यापूर्वी सांगतो, आपण चरित्रात एवढंच वाचतो, इथे जे शिक्षकी पेशातले प्राध्यापक असतील ना त्यांना लगेच लक्षात येईल, वर्गातला सर्वात हूडपणा करणारा जो विद्यार्थी असतो ना तोच प्रचंड IQ घेऊन जन्माला आलेला असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे लक्षात असं आलं, तो प्रसंगी आपल्या सर्वांना माहिती आहे, बनशंकरीच्या जत्रेला गेले, परत आले, जलिहाळला येताना खोंड त्या बैलगाडीचे सगळे उधळणारे, काय वय असेल 12 आणि 14, आणि पटकन असा पाय आऱ्यामध्ये घातला आणि सर्वांना आधी सांगितलं श्रीरामांचं नाव घ्या, श्रीराम जयराम जय जयरामचा जप सुरू केला, पाय आरीमध्ये घातला आणि ते गाडा आला ना ताब्यात. याच्यातनं संकेत, मी नेहमी सांगतो, कथा नाही वाचायची त्याच्यामधली, रामनाम जर माझ्या मुखात असेल तर जीवनाच्या वाटेल त्या दिशेने आणि वाटेल त्या गतीने जाणाऱ्या चक्रालाही थांबवण्याचं सामर्थ्य आपल्याला मिळतं. हे लहान वयामध्ये आमच्या ब्रह्मानंद महाराजांनी हे आम्हाला दाखवून दिला, त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. पण आपल्याला सर्वांना कल्पना, हे सगळं होत असताना सुद्धा शाळेतल्या शिक्षकांच्या तक्रारी, हूडपणा, अभ्यास नीट नाही वगैरे, सगळ्यांना मी पुन्हा सांगतो, या चरित्रात मी फार रमत नाही, आधीच्या सगळ्यांना तो पाठ असलेला भाग आहे. वडील थोडे रागवणं स्वाभाविक आहे, आपणही वडिलांच्या भूमिकेत गेलं तर आपल्या अपेक्षा असतात, व रागवले. घर सोडून जेव्हा निघाले, मला तो प्रसंगही सगळ्यांना माहिती म्हणून मी फार त्याच्यात तपशिलात जाणार नाही, पण ज्यावेळी बदामीला आले, बनशंकरीच्या मंदिरात आले, आत्ताच येताना आमचा विषय निघाला की तिथली ती विहीर पाहिल्यानंतर आजही थरकाप होतो. सांगितलं पुजाऱ्यांनी की थांबू नका, हिंस्त्र श्वापदांचा वावर आहे, तिथेच थांबले. आणि रात्रीच्या वेळी उन्मनी अवस्थेमध्ये असं मनात विचार आला की जीव समर्पित करावा. मी जीव द्यावा कधीच म्हणत नाही, हे संत येतो, जीव द्यावा हे आमच्यासारख्या जडजीवांसाठी आहे, आत्मसमर्पण करावं बस, अशा भावनेने ते गेले. आणि उडी मारणार तेवढ्यात कोणतरी मागे खेचतंय असा भास झाला. वय लहान होतं, एकदा अनुभव आला, दोनदा अनुभव आला, थोडंसं घाबरल्यासारखे झाले. बेशुद्ध अवस्थेत असताना जाग आली ती प्रत्यक्ष बनशंकरीच्या त्या दरवाजामध्येच, पण स्वप्न दृष्टांत झालेला होता. बनशंकरी देवी स्वतः आल्या, सर्वांगावरनं प्रेमाने हात फिरवला आईच्या ममतेने आणि एवढंच सांगितलं, बाळा आत्मसमर्पण करू नकोस, विद्याभ्यास कर, फार मोठा व्यासंगी होशील, विद्वान होशील. आणि मग मस्तकावर ते अवग्रहण केलं, आशीर्वाद दिला. आणि मग पुढे आपल्याला सर्वांना माहिती आहे मेंढसगीला कसे आले आणि तो पुढचा भाग कसा सुरू झाला, मी त्याच्यातही फार थांबत नाही. अनंत शास्त्री पदापर्यंत गेले. हे फार सोपं नाही बरं का. म्हणजे आम्ही हरिपाठामध्ये सुद्धा अभंग नेहमी म्हणतो, चहुवेदी जाणं, षटशास्त्री किंवा साईशास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती. रावणाचं वर्णन अनेक जण करतात की तो दशग्रंथी ब्राह्मण होता, म्हणजे ते दशावधानी पण होता, दशग्रंथ मुखोद्गत होते. आमचे ब्रह्मानंद महाराज कुठे कमी होते. पण फरक एवढाच आहे, त्यांना रामाची विरोधाची भक्ती होती, यांना रामाची आत्यंतिक प्रीती होती. बरं, मनामध्ये मारुती रायांचं एवढं आकर्षण, समर्थांचं चरित्र माहिती होतं. आणि मग तो अभ्यास सगळा सुरू झाला. अगदी मी एक मुद्दा म्हणून तो उल्लेख करून सांगतो, मला त्या चरित्रात थांबायचं नाही आहे. मी जर असतो ना ब्रह्मानंद महाराजांच्या जागी, तर बडोदा नरेशाने जेव्हा थांबा म्हटलं होतं ना, सगळी देऊ केलं होतं सगळं काही, मी नक्की थांबलो असतो. पण आपल्याला सर्वांना कल्पना आहे, महाराजांना तिथेच संकेत मिळाले होते की आपलं गंतव्यस्थान वेगळं आहे. तोपर्यंत सद्गुरू कृपा झालेली नव्हती, सद्गुरूंची भेट झालेली नव्हती, सद्गुरू कोण माहीत नव्हतं. पण हे माझं गंतव्यस्थान नाही एवढं आत्म कळलेलं होतं. आणि त्याच आत्मानुभूतीतून ब्रह्मानंद महाराज तिथून निघाले, नम्रपणाने नकार दिला आणि निघाले. बडोदा नरेशांचं त्यावेळी कुणी आदरातिथ्य नाकारलं असतं, कुणी पाहुणचार नाकारलं असतं आणि कुणी तिथे त्या सेवेची संधी नाकारली असती. तिथनंही परत आले. आणि आल्यानंतर एक 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 सगळी ती काशीला आपल्याला सर्वांना कल्पना आहे, मानपत्र मिळाली, त्या शाली मिळाल्या, चांदीची भांडी मिळाली, मानपत्र सगळी होती, सगळं वाटून टाकलं. आम्हाला मिळालेला एखादा बारीकसा रुमाल जरी कोणी सांगितलं ना, हे तुम्हाला भेट वाढदिवसाला, तरी मी ती जपून ठेवतो. ते अमुक अमुक वाढदिवसाला, 59व्या वाढदिवसाला मिळालेली भेट कुणी ठेवल्यात जपून, सगळं देऊन टाकायला सुरुवात केली. आणि तरी अस्वस्थता, साही शास्त्रांवर प्रभुत्व आहे, पण मनाची तगमग थांबत नव्हती. आणि मग आपल्या सर्वांना कल्पना आहे की व्यंकटापूरलाही आले,
तिथे हळूहळू मी अगदी बरोबर तिथल्या भागाचा धावता आढावा घेत पुढे जातो. हे सगळं करत असताना संकेत मिळाले की तुझे गुरु उत्तरेकडे आहेत, उत्तरेकडे गुरु आहेत. हे साधारण वर्णन आहे. हे सगळं कळलं. भैयासाहेब मोडकांपर्यंतचा प्रवासही इंदूरचा आपल्या सर्वांना कल्पना आहे. मला तो प्रसंग आठवला तरी हसू येतं. पहिल्यांदा जेव्हा महाराज गेले असतील, ब्रह्मानंद महाराज, काही कल्पना आपल्या डोक्यात एवढ्या विचित्र असतात ना काही वेळा सुरुवातीला. हां, ते अमुक आहेत ना, ते संत आहेत. संत बाह्यांगाने ओळखायचे का अंतरंगाने ओळखायचे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मला तर नेहमी ते प्रमाण द्यावंसं वाटतं. तुकाराम महाराजांनी फार परखड वाक्य वापरले, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. फार परखड बोलायचे तुकोबार आहे, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. कुत्र्याच्या अंगावरचे केस सुद्धा काही वेळा भगव्या रंगाचे असतात, मग त्यांना तुम्ही संन्यासी म्हणणार का? आणि मग आमचे कबीर महाराज त्याच पंथातले, मन ना रंगाय जोगी रंगाय कपडा. बाहेरची वस्त्र भगवी घातली म्हणजे फक्त तो संन्यासी होतो का? मी आणि माझे मी पण विसरले जयाचे अंतःकरण, आपल्याला माऊलींनी दिलेला दाखला माहिती आहे, दृष्टांत माहिती आहे. आणि मग डोक्यात असं सगळं बाह्यांग होतं की संत म्हटल्यानंतर हे असे, संत म्हटल्यानंतर असे दिसतील. आणि भैयासाहेब मोडकांच्याकडे सुद्धा ते कसे आले हाही प्रसंग आपल्याला सर्वांना माहिती आहे. भैयासाहेबांच्या लक्षात आलं की अत्यंत विद्वान आणि अधिकारी व्यक्ती आहे, व्यासंगी व्यक्ती आहे, आपल्या घरी त्यांना न्यावं. आणि एक सांगू आपल्याला, अशी व्यक्ती आपल्या वेदोनारायण एकदा जरी आपल्या घराला त्याचे पाय लागले ना, मी समोर ब्रह्मानंद महाराजांचा अधिष्ठान तिथे हात लावून सांगतो, घराचा उद्धार होईल. अगदी मोकळेपणाने सांगतो, ब्रह्मानंद महाराजांचं आजच्या दिवशी ज्या ज्या घरात स्मरण केलं जाईल, कुंडलीमध्ये जे जे ज्योतिषशास्त्रातले पारंगत, माझा आडनाव पुरोहित आहे पण माझा ज्योतिषशास्त्राशी काही संबंध नाही, नाही तर संपल्यानंतर अनेक जण गराडा घालतात. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, ज्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे, अनेक जण कुंडली पाहिल्यावर सांगतात पितृदोष फार मोठा आहे. खात्री बाळगा, आज सर्व पित्री अमावस्या आहे. आजच्या दिवशी आपण तर भाग्यवान होत, आपण इथे प्रत्यक्ष अधिष्ठानासमोर होत, पण जे नाही येऊ शकलेत त्याने आजच्या दिवशी ब्रह्मानंद महाराजांचं घरी बसून नुसतं स्मरण जरी केलं ना, कसली कुंडली आणि कसलं काय. आपल्याला महाराजांचा, ब्रह्मचैतन्य महाराजांचा कुंडलीचा प्रसंग सर्वांना माहिती आहे. त्या ज्योतिषाची कशी त्यांनी चर्चा केली आणि काय सांगितलं सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपल्या माहितीसाठी सांगतो की हे सगळं धुवून टाकण्याचं सामर्थ्य ब्रह्मानंद महाराजांच्या नुसत्या नामस्मरणात आहे. कारण तसं सामर्थ्य त्यांनी आपल्या साधनेतनं ते मिळवलेलं आहे. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. पण भैयासाहेबांनी त्यांना घरी नेलं आणि दुसऱ्या दिवशी ते निघाले. जेव्हा मंदिरात विचारलं, काय भैयासाहेब निघाला? नाही, जरा एक सत्पुरुष आले आहेत, अधिकारी आहेत, दर्शनाला चाललं, येत आहे का? येतो म्हटले. आणि एक सांगू आपल्याला, दर्शनाला कुणी कधी नाही म्हणू नये. कुणाच्या रूपाने भगवंत येईल ना काही माहीत नसतं. आज हा विषय नाही म्हणून मी सांगत नाही. आमच्या डोळ्यासमोर असं असताना की महाराज म्हटलेत की रामांचं दर्शन घडेल, आमच्या डोळ्यासमोर असं कोदंडधारी रामच माझ्यासमोर येईल. एवढा जर माझा अधिकार असताना तर केव्हाच दर्शन घडलं असतं. मला पुढे जाण्यापूर्वी मुद्दामून सांगतो, मला राहवत नाही. 106व्या पुण्यतिथीला बसलो आहे. मी आत्तापर्यंत किती असे उत्सव उपस्थित राहून काही श्रवण केलं असेल, चिंतन केलं असेल. मला ब्रह्मचैतन्य महाराजांचा मुद्दामून दृष्टांत आवर्जून सांगायचं आणि पुढं जायचं आहे. महाराज देहात असताना एका महिलेला 6 महिन्याच्या आत रामांचं दर्शन झालं. आणि तिथे वर्षभरापासून आधीपासून असलेली एक महिला होती. ती महाराजांकडे लटकेपणाने म्हणाली, काय महाराज, त्या आल्यात आणि त्यांना 6 महिन्याच्या आत दर्शन झालं, मला अजून नाही झालं. महाराजांनी सांगितलं, गृहिणी आहेत म्हणून तुला समजेल असा दृष्टांत सांगू का? सांगा ना म्हटले महाराज. ते म्हटले, भांडी घासताना साधी भांडी आहेत आणि ओशट भांडी आहेत, कुठली भांडी तू आधी घासते? ती म्हटली, आधी साधी भांडी घासते, मग ओशट भांड्याला जरा ताकद लावून घासायला लागतं. आता कळलं का म्हणे तुझ्या प्रश्नाचं उत्तर? जे भांडं साधे राम त्यांना धुवून लगेच चकचकीत करतो, ओशटपणा घालवायला थोडा वेळ लागतो ना म्हटले. आता ओशटपणा कुठलाही सांगू का? 106व्या पुण्यतिथीला महाराजांच्या बसलोय. महाराज ब्रह्मानंद महाराज विदेही होते हो, आम्ही नाही ना अजून. मी इथे बसल्यानंतर सुद्धा मला प्रपंचाचाच विषय डोक्यात आहे. इथे बसल्यानंतर सुद्धा माझ्या मुलीचं काय होईल, माझ्या मुलाचं काय होईल, हे जर चिंता अजून डोक्यात असेल तर मी अजून देहातच आहे. मला ओशटपणा अजून भरपूर शिल्लक आहे. तो घालवल्याशिवाय रामरायांचं दर्शन कसं घडेल? हा त्यातला एक साधा भाग आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आणि भैयासाहेबांबरोबर ते गेले
आणि पाहिल्यानंतर थोडे चपापले हे, कारण आपल्याला सर्वांना जे गोंधळाची पदं ज्यांना सगळ्यांना मुखोद्गत येतो आपल्यापैकी, तो मुलांमध्ये असे तो स्त्रियांमध्ये बैसे, पण ऐसा निर्विकारी नाही पाहिला. पण हे माहीत नव्हतं अजून. थोडंसं मन खट्टू झालं. अरे व्यंकटपतींनी सांगितलेली सगळी लक्षणं जुळत आहेत, हेच तर आपले गुरु नाहीत ना, पण असे कसे असू शकतात. मग पुन्हा मन साशंक. आणि एक सांगू, मनात संकल्प विकल्प हे नेहमी येतच राहतात. संकल्प विकल्पांचं द्वंद्व जोपर्यंत संपत नाही ना, तोपर्यंत आम्ही त्या पुढच्या प्रवासाला, पुढच्या मुक्कामाला नाही नीट जाऊ शकत. मग हे का ते, हे का ते. आणि महाराज हे फार मिश्किल होते हो. काही ताकासूर. आता आपल्याला कल्पना आहे की महाराजांना कळलं नसेल का हो, हे ब्रह्मानंद महाराज आहेत, हेच आपले शिष्योत्तम आहेत. काही ताकासूर नाही लागू दिला. आणि मी नेहमी सांगत असतो की योग्य वेळ आल्यानंतरच ती गाठभेट पडते. काही जण पटकन असं व्यवहारातलं म्हणत असतात की वधूवरांच्या गाठी या म्हणे स्वर्गात घातल्या जातात. त्या घातल्या जातात की नाही मला माहीत नाही, पण शिष्य आणि गुरूंच्या गाठी 100% त्याच्या दरबारातच घातलेल्या असतात. म्हणून तर ब्रह्मचैतन्य महाराज सुद्धा स्वामी समर्थांच्या मांडीवर त्यांनी बसवलं, आशीर्वाद दिला, पण सांगितलं बाळा तुझे सद्गुरू वेगळे आहेत. अगदी देव मामलेदारांपासून माणिक प्रभूंपासून सगळे झाले ना, आणि मग शेवटी सद्गुरू तुकामाईंपर्यंत ती भेट झाली कशी ते आपल्या सर्वांना कल्पना आहे. अस्वस्थ झाले थोडे, काय नेमकं काही समजे ना. नरसोबावाडीला आले. नृसिंहवाडी खरं त्याचं नाव, आपण त्याला नरसोबाची वाडी किंवा नरसोबावाडी म्हणतो. अनुष्ठान करायला बसले आणि दत्तगुरूंना त्यांनी सांगितलं. दत्तगुरूंनी एक सांगू, मी गुरुचरित्राची कितीही पारायणं केली तरी मला वरमृही म्हणतच नाहीत ते. कारण मी जेव्हा जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करायला बसतो ना, तेव्हा मनात अपेक्षा धरूनच बसतो की हे पारायण झाल्यावर मला अमुक अमुक मिळावं बरं का. मी काय म्हटलं आपल्या लक्षात आलं असेल, निष्काम भक्ती बोलायला खूप सोपा शब्द आहे हो, आहे खरंच. मी गोंदवल्याला येत असे, नवबागेत जात असेल आणि तरी मनात काहीतरी ठेवून, महाराज बाकी काही नाही, फक्त एक तुम्हाला तर माहितीच. आणि पुन्हा आपण म्हणतो तुम्हाला तर माहितीच आहे, एवढंच फक्त, बाकी काही मागणार नाही महाराज. अरे पण हे तरी मागतोयस. आणि मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, जेव्हा मी सद्गुरूंना एवढं सुद्धा सांगतो ना, ब्रह्मानंद महाराज असतील, ब्रह्मचैतन्य महाराज, रामराय स्वतः, मी जेव्हा म्हणतो ना महाराज लक्ष द्या माझ्याकडे, थोडंसं स्पष्ट बोलतो, मी त्यांच्यावर अविश्वास दाखवत असतो त्यावेळी. अहो त्यांचं लक्ष आहे म्हणून श्वास सुरू आहेत ना. माझ्याकडे लक्ष द्या म्हणणं याच्या इतका मूर्खपणा नसेल जगामध्ये कुठला. अरे तुझ्याकडे त्यांचं लक्ष आहे म्हणून तू दर्शनाला येऊ शकलास, नाही तर दर्शनालाही यावं असं वाटलं नसताना पावलं नको तिथे वळतातच ना. मी तर नेहमी आवर्जून सांगत असतो, संध्याकाळी आमच्यासारख्याची पावलं मंदिराकडे वळतात, हरिपाठाकडे वळतात. बाकीच्यांची हरीकडे पाठ करून नको तिथे वळतात, त्याला काय करणार. ज्या अर्थी मी अजून आलोय, ज्या अर्थी माझे हात जोडले जातात, ओळखायचं कृपा आहेच आहे. आणि मी पुढे जाण्यापूर्वी मुद्दामून सांगतो, नृसिंहवाडीचा तो पुढचा प्रसंग सांगण्यापूर्वी एक गंमतशीर वर्तुळ मी नेहमी सांगत असतो. वर्तुळ असं आहे की संत आणि सद्गुरू माझ्या आयुष्यात आल्याशिवाय मला भगवंताचं दर्शन घडत नाही म्हणतोय. भेट होतेच, भगवंत हा बाहेरनं प्राप्त करायचा नाही. आजचंच महाराजांचं 2 ऑक्टोबरचं प्रवचन काढून पहा. राम बाहेर आहे असं जोपर्यंत वाटतं ना, तोपर्यंत दूरच आहे. राम आपल्यात आहे, देव बाहेर नाही आहे. पहिलंच वाक्य महाराजांचं आजचं काढून पहा प्रवचनाचं. आतच आहे ना देव, पण मला वाटतो तो बाहेरनं मिळवायचा आहे. तिथेच ओळखायचं की अजून बरंच लांब होत आपण त्या ध्येयापासून. मी एवढ्यासाठी सांगतोय की प्रत्यक्ष असं ज्यावेळी घडत असतं, डोक्यातला तो आता विषय खरं गेला, तो मी याच्यातच येतो परत, मुद्दा माझ्या तो निघून गेला आता. हा वर्तुळ, संत आणि सद्गुरू असल्याशिवाय तो आहे पण कळत नाही. म्हणून आपल्याला सांगू, आपल्याला गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पा, एवढं फक्त कबीरांचा दोहा आठवा. अहो बलिहारी गुरु आपणे दिजो गोविंद बताय. त्यांनी सांगितल्याशिवाय कळतच नाही ना हा सद्गुरू आहे म्हणून, हा भगवंत आहे म्हणून. ते सांगण्यासाठी सद्गुरू यावेच लागतात. आणि गंमत अशी आहे पुन्हा की संतांची भेट सोपी नाही ना. त्याला तुकोबांचं प्रमाण आहे, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. काय गंमत आहे बघा, संतांची भेट झाल्याशिवाय तो कळत नाही, आणि तो कळण्यासाठी संत भेटण्यासाठी याची कृपा झाल्याशिवाय तो भेटत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो, इथे बसलेले आपण सगळे भाग्यवान आहोत
आपण ब्रह्मानंद महाराजांच्या चरणाशी, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणाशी आलोय म्हणजे आपल्यावर भगवंताची, रामरायाची कृपा झालीच आहे. मागूच नका, झाली आहे म्हणून इथे आलोय, आता आलोच नसतो. अगदी साधा भाग आहे त्यातला. आणि अनुष्ठानाला बसले. वरमगृही म्हटले हो दत्तगुरू. आता वरमगृही म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं बाकी काही नाही, आत्मज्ञान व्हावं आणि सद्गुरूंची भेट व्हावी. मग लगेच दृष्टांत झाला, अरे वेड्या, भेट आधीच घडवून झाली. खुणा तुला व्यंकटपतींनी सांगितले होत्या, त्यांच्याचकडे तुला जायचंय, जा परत. आणि मग एकदम लख्ख प्रकाश पडला आणि आले. आणि पायावर डोकं ठेवल्यानंतर मी अजूनही कधी गोंदवल्यात गेल्यावर, नवबागेत गेल्यावर असं नाही घेत दर्शन. दर्शन घेण्यासाठी म्हणून मस्तक टेकवलं चरणावर, उचलेच नात. महाराजांनी विचारलं, अरे काय उचल, डोकं उचल, काय? सगळी विद्या काढून घेतली म्हणा, मग डोकं उचलतो. मी नाही म्हणतो अजून. मी तिथे गेल्यानंतर सुद्धा सांगतो. कोणी विचारलं कोण, ओळखत नाही मला, आणि मग मी माझा अख्खा 12 पानी बायोडेटाच काढतो तिथे. या बायोडेटाला डस्टबिनमध्ये पण देवाच्या दरबारात जागा नाही. नाम किती घेतलंस एवढंच तो विचारतो. म्हणतो हा तुझा बायोडेटा, घे तोडं घेऊन माझ्याकडे, मग तुझं पुढचं काय वाटचाल सांगतो, कुठे तुझी नियुक्ती येते. परत आले आणि हे सगळं केलं आणि महाराजांनी उचललं आणि एकदा आलिंगन दिलं. माऊलींच्या भाषेत सांगतो, ये हृदयीचे ते हृदयी घातले. बास, सगळ्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या. आणि त्याच्यानंतर जो मगाशी म्हटलं ना की आपल्याला बेदरळलेल्या, जेव्हा त्यांना विचारलं गेलं की वेदातला एक, वेदांतातला एक प्रश्न आहे, त्यांनी सांगितलं माझी जेव्हा मी रामनामाला विकली. काय उच्चार आहे तो. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगू. महाराजांचं आपल्याला परिचय फक्त षटशास्त्र संपन्न एवढाच आहे, पण महाराज साहित्य शास्त्रातले आजच्या भाषेत विद्यावाचस्पती म्हणजे PhD होते. पण नंतरचे सगळे अभंग नाही जड भाषेत लिहिणार. कुठलाही अभंग काढून दाखवा मला ब्रह्मानंद महाराजांचा. काय सोपा अभंग, आपणही एवढं सोपं नाही लिहू शकणार. का लिहिलं नाही जड? याच्यामध्ये लिहिता येत नव्हतं का? आता नाही त्याच्यात करायचं. आता फक्त ही जिव्हा त्यांच्या स्तवनासाठी बास, याच्यापेक्षा पलीकडे काही नाही. मी पुन्हा पुन्हा सांगू आपल्याला, आपण फक्त चरित्रातल्या कथा नाही ऐकायच्यात. आपल्याला एवढ्यासाठी ऐकायचं आहे की 106व्या पुण्यतिथीला ब्रह्मानंद महाराजांनी जो मार्ग आखून दिला ना, त्याच्या मार्गाने जाण्याचा थोडा तरी प्रयत्न. मला राहवत नाही म्हणून मुद्दामून सांगतो. एक संस्कृत सुभाषित इतकं छान आहे की अनुगंतुम सताम वर्त्म कृत्स्नम यदि न शक्यते स्वल्पमपि अनुगंतव्यम मार्गस्थो नावसीदती. अनुगंतुम सताम वर्त्म, मोठ्या माणसांनी दाखवलेल्या मार्गाने जायला सुरुवात करा. नाही जमणार सगळं, पण स्वल्पम अपि अनुगंतव्यम, थोडं जरी तुम्ही चाललात, मार्गस्थो नावसीदती, मार्ग नाही चुकणार. त्याच मार्गाने पुढे. अहो या जन्मात नाही, पुढच्या जन्मात तर त्याची भेट नक्की रामरायाची होईल. मार्ग त्यांनी दाखवून दिलेला आहे. म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, हे जे म्हटलंय ना संतांनी, त्याचा तो अर्थ आहे आपल्या लक्षात येईल. आता एक एक विषय लक्षात आला की हे सगळं घडलं आणि महाराजांचं खऱ्या अर्थाने भेट झाल्यानंतर एकदाही अनंत शास्त्री म्हणून वागले नाहीत. पण तोपर्यंत ब्रह्मानंद नामाभिधान प्राप्त झालेलं नव्हतं. ब्रह्मानंद हे नाव त्यावेळी नव्हतं प्राप्त झालं. आणि नंतर मग महाराजांनी आदेश दिला. मी हे परत सांगू आपल्याला, मला काही काही प्रसंग ब्रह्मानंद महाराजांच्या चरित्रातले आठवले ना की खरंच काही वेळा वाटायला लागतं या जन्मात तरी ब्रह्मानंद महाराजांचे 1% सुद्धा आपण होणं कठीण आहे. पण आपण त्याच वेळी एवढे भाग्यवान आहोत की ब्रह्मचैतन्य महाराजांची सुद्धा सद्गुरू तुकामाईंनी कठोर परीक्षा घेतली होती. आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रसंग पहिलाच होता. हातात मोठं काठी किंवा काय असेल, झाडाची मोठी फांदी घेऊन आले होते. कोण आहे रे तो, जीव घेतो तुझा. मी घरी नक्की पळून आलो असतो. ब्रह्मचैतन्य महाराज पुढे गेले आणि सांगितलं, 12 वर्षाचा मुलगा हो गणू, आणि सांगितलं हा जीव मी तुमच्या चरणी दिला. जीव घेतो म्हणजे तुझ्यातला अहम काढून घेतो. आणि यांनी सांगितलं अहमचा बळी दिला. तिथनं ज्या कठोर परीक्षा होत्या त्या डोहात उडी मारण्याच्या, आज ते चरित्रात जायचं नाही आपल्याला, पण डोहात उडी मारण्याचा प्रसंग आठवून पहा. हे एक प्रसंग पाहिल्यावर ब्रह्मानंद महाराज कुठल्या कमी परीक्षेतनं गेले होते हो. एवढ्या परीक्षा त्यांच्या झाल्या. पण परीक्षेमध्ये ज्या वेळी, आणि मी एक सांगू आपल्याला, पुढे अगदी चिंतन सगळा वेळ मला मिळणार नाही, पण मी एकच भाग सांगतो की एवढ्या कठोर परीक्षा माझ्या वाट्याला का नाही, तसा मी नेहमी विचार करतो. मग मला शिक्षकी पेशा माझा आठवतो आणि माझ्या लक्षात येतं की मी वर्गात शिकवताना अवघड प्रश्न कोणाला विचारेन.
मला खात्री असते की याच्याकडनं उत्तर देईल. त्याला अवघड प्रश्न मी विचारतो शिक्षक म्हणून. बाकीच्यांना बरं वाटून जरा सोपा प्रश्न, तू दे रे याचं उत्तर, वा शाबास. पण अवघड प्रश्न मी कोणाला विचारतो? जो ज्याच्याकडनं मला खात्री आहे ना त्यांनाच विचारतो. तशी महाराजांनी सुद्धा, ब्रह्मचैतन्य महाराजांनी ब्रह्मानंद महाराजांची जी परीक्षा पाहिली तर ती पहिलीच परीक्षा, बडवाईजवळ जा इंदोरजवळ आणि सर्पेश्वरीला अनुष्ठानाला बस. माझ्यासारखं म्हटलं असतं महाराज किती लांब येते, कसं जावं लागेल? निघाले हो. सद्गुरूंची आज्ञा म्हटल्यानंतर पुढे काही नाही. म्हणजे अविचारेण तत्कार्यम हे जे म्हटलं जातं नाही, ब्रह्मानंद महाराजांनी अनुग्रह मिळाल्यापासून केलेलं आहे. आणि अनुग्रह मिळताना श्रीराम जयराम जय जयराम मंत्र तर मिळाला होता, अवग्रहण केलं होतं, सगळं झालं होतं. पण महाराजांची खरी कृपा या प्रसंगात ब्रह्मानंद महाराजांना मिळाली, रामरायाची कृपा या प्रसंगात मिळाली. सर्वांना तो प्रसंग माहिती आहे, मी फार तपशिलात जात नाही. पण सर्पेश्वरीला गेल्यानंतर बसले, तो एक अकराळ विकराळ व्याघ्र समोर आला. मी पुढे जाण्यापूर्वी मुद्दामून सांगतो, घाटबुवांची कीर्तनं ज्याने ऐकलेत ना त्यांना हा प्रसंग जरा वेगळ्या पद्धतीने कळेल असा सांगतो. घाटबुवा म्हटले, कीर्तन प्रवचन ऐकावं की नाही ऐकावं? ऐकावं. आम्ही दादा म्हणायचो त्यांना, ऐकलं पाहिजे. पण आम्ही काही वेळ विचारलं, का आलं नाहीत काल कीर्तनाला? नाही, निघालो आणि अचानक पाहुणे झाले हो. दादा म्हणायचे, ते पाहुणे नाही आहेत, तुमचे मागच्या जन्मीची पापं आडवी आली, तुम्हाला कीर्तनाला येऊच दिलं नाही म्हणले त्यांनी. आणि मग दादा मिश्किल होते, हसायचे आणि म्हणायचे, असं पाहुण्यांना सांगू नका, नाही तर संबंध बिघडतील म्हणे कायमचे आणि मला पुन्हा भांडायला याल. पण खरं सांगू, कीर्तनाला जाताना सुद्धा आडवं कोणी आलं, भले ते चांगले माणसं आहेत, पण त्यांच्यामुळे मी कीर्तन, मग दादा युक्ती सांगायचे, त्यांना पण घेऊन या म्हणे, कीर्तन चहा पाजा आणि कीर्तनाला घेऊन या. आवड असेल तर दरवर्षी येतील, तुमचं पण कीर्तन श्रवण होईल. आवड नसेल तर म्हटलं या बाबाकडे पुन्हा जायचं नाही, हा कीर्तनाला घेऊन जातो. व्याघ्र समोर आला म्हणजे तो प्राणी आला असं वाटतं का आपल्याला? ती परीक्षा होती, बघू तर खरं हा आसन सोडून उठतोय का. व्याघ्र समोर आला तरी उठले नाहीत. आम्ही आसनावर बसल्यानंतर माझ्या ऑफिसचा साहेब आला आणि माझं समजा अगदी नेहमीची नैमित्तिक उपासना आहे आणि श्रीराम जयराम जय जयराम सुरू आहे. आणि साहेब आल्यानंतर मी काय विचार करेन, नोकरी आहे शेवटी, हे नंतर होईल, ते काय मोठं साहेब या ना साहेब. अरे माझी जीवा मी रामनामाला नाही विकू शकत सज्जन. याचं कारण ती योग्यता प्राप्त होण्यासाठी तेवढी निष्ठा लागते. काही चिंतन नाही केलं, महाराज तुम्ही आहात, फक्त प्रार्थना केली, ती एकच केली, महाराज सद्गुरू आज्ञा मोडण्याचं पाप नको लागायला, मला नाही उठायचं यातनं, सद्गुरू आज्ञा नको मोडायला. आणि ब्रह्मानंद महाराजांनी महाराजांचं चिंतन केलं, स्मरण केलं आणि अनुष्ठान सुरू. सर्प आले, आपल्या सर्वांना माहिती आहे सर्पेश्वरीना उगाच नाही हो. आणि सर्पांनी केलेला तो सगळा प्रलाप आपल्या सर्वांना चरित्रात वाचनात आहे. मी सर्प पाहिला असतं तरी बाहेर जाऊन जप केला असतं मी, पण मग बाहेर पारावर जाऊन बसलो असतो. महाराजांनी सांगितलंय तिथे बस. अरे महाराज तुम्हाला सांगायला काय होतं हो, सर्प आहे, नाग आहे तो. एक नव्हे अनेक आले आणि विळखा घालायला सुरुवात केली. महाराजांना एवढंच सांगितलं, महाराज सद्गुरू आज्ञाभंगाचं पाप लागू देऊ नका, तुमची आज्ञा मोडली असं होऊ नये, माझं अनुष्ठान होऊ द्यात. काय निष्ठा असेल हो सद्गुरूंवर. आणि हे अनुष्ठान पूर्ण झालं. पण अनुष्ठान पूर्ण होताना आर्ततेने जी हाक मारली ना महाराजांना, सर्प गायब आणि शिवपिंडीतनं प्रत्यक्ष ब्रह्मचैतन्य महाराज प्रगट झाले. प्रकाश लख्ख पडला तिथे, आलिंगन दिलं आणि पहिल्यांदा महाराजांच्या मुखातनं तेव्हा शब्द बाहेर पडला, ब्रह्मानंद. काय भाग्य असेल हो सद्गुरूंनी ब्रह्मानंद म्हणावं. मला तर नेहमी चिंतन करताना वाटतं, ब्रह्मानंद या शब्दातच काय महाराजांनी अर्थ भरलाय हो. काय पारख असेल आमच्या सद्गुरूंना ब्रह्मानंद महाराजांची सुद्धा, की ब्रह्मानंद या शब्दाचा घरी जाऊन एकटे असताना कधीतरी विचार करा. ब्रह्मच एवढं पवित्र आहे आणि तो सच्चित आनंद, या दोघांचा संगम झालेले आमचे ब्रह्मानंद. पण हा पहिल्यांदा मुखातनं शब्द बाहेर पडला आणि महाराजांच्या बरोबर सावलीसारखे आमचे ब्रह्मानंद महाराज राहायला लागले. परीक्षा एक नव्हती हो, अनेक परीक्षात. मी फक्त एखाद दुसरा प्रसंग सांगतो, सर्वांनी ऐकलेलं आहे दरवर्षी. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, नरवण्याला जायची वेळ आली. बापूसाहेब मराठेंच्या पुस्तकात आलेला प्रसंग आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि खूप छान आठवणी बापूसाहेबांनी पण लिहिलेल्या आहेत. नरवण्याला जाताना बसले टांग्यामध्ये आणि तिघांनाही बोलवलं होतं, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. गणपतरावना होतं, गोपाळराव होते आणि ब्रह्मानंद महाराज. महाराज त्यांना बुवा म्हणायचे प्रेमाने. चला दोघे बसले याच्यात
त्यांच्याबरोबर घोड्यागाडीत. महाराज मागे उभे, मी धावत येतो म्हणले आणि धावतायत. पंढरपूरचा रस्ता ज्याने आजचा पाहिला ना तो सोडून द्या, किंवा एकूणच गोंदवल्याच्या आसपासचा कुठला, आता ते डांबरी रस्ते खूप वेगळे झाले. ते चटके मे महिन्याचे पायाला अनवाणी पायानी धावायचे मागे. तहान लागते चिंता नाही, पाय वाजतायत चिंता नाही. महाराजांनी ते सांगितलं, ब्रह्मानंद महाराजांना दोनदा सांगितलं, बुवा आत येऊन बस. नको महाराज, मी इथनंच बरं आहे, मी तुमच्या मागे धावत येतो. मी तर लगेच सगळ्यांनी सांगितलं असतं. महाराजांनी माझ्या सद्गुरूंनी पहिल्या हात मला मारली, शेजारी बसवलं मला. मी 4 वेळा कौतुकाने सांगितलं असतं, गुरुजींनी मला शेजारी बसवलं, अगदी त्यांच्या बाजूलाच बसलो होतो. महाराज म्हटले नाही. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू आपल्याला, मारुतीराय आणि रामरायांची जोडी आठवली ना की ब्रह्मचैतन्य महाराज आणि ब्रह्मानंद महाराजांची जोडी आपल्या डोळ्यासमोर येईल. मारुतीराय कायम दास्य भक्ती हो, तरी तनुमनु जीवे चरणांसी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळी माऊलींची ओवी ना. ब्रह्मानंद महाराज जगले प्रत्यक्ष आणि धावतायत मागे. महाराजांनी शेवटी आपल्याला कल्पना आहे, पायातल्या पादुका दिल्या, आधी कपाळाला लावल्या आणि डोक्यावर घेऊन धावले. हो, सगळं झालं, परत आले. येताना तसंच आल्यानंतर जरा गणपतराव गोपाळरावांची चर्चा झाली की महाराजांनी सांगून ब्रह्मानंद महाराज बसले नाही. तो महाराजांची अवज्ञा नाही झाली, काही सद्गुरू अवज्ञा नाही म्हणायचं का याला. हसले महाराज. ते म्हटले, एक काम करा ना, बुवाला जरा विचारा ना, तुम्ही मायाशी बोलण्याच्या आधी बुवाशी बोला. आणि गणपतरावांनी सहज प्रश्न विचारला, का हो महाराज, तुम्हाला महाराज गुरु आपले बसा म्हणत होते, तुम्ही बसला नाहीत त्याच्यात. हसले फक्त. ते म्हटले, खरं सांगू का, ज्याचा आनंद त्याला कळतो. नाही पण म्हटले पाय भाजत होते. 7-8 फरलांग, मी महाराजांचं वाक्य सांगतोय, ब्रह्मानंद महाराजांचं, 5-7 मिनिटं किंवा 7-8 फरलांग म्हणूया आजच्या भाषेत, त्यावेळच्या भाषेत. एवढाच वेळ पाय भाजलाय असं जाणवत होतं. पण अचानक माझ्या पायाखाली गालीच्या आलं. मऊ गालीच्यावरनं, गार अशा गालीच्यावरनं मी धावतोय असं मला जाणवत होतं. आणि महाराजांनी ज्या पादुका दिल्या ना, तेव्हा इथे ठेवलं तर डोक्यावर बर्फाची लादी ठेवल्यावर काय गारवा येईल, मला उन्हाळा जाणवलाच नाही. हो, आणि मग मी हा आनंद सोडून गाडीत बसण्याचा आनंद घेऊ. आता लक्षात येईल, महाराजांनी महाराजांचा अधिकार इतरांना दाखवून दिला. हा अधिकार माझ्या बुवाचा आहे. काय मी खरंच सांगतो पुन्हा पुन्हा, आज 106व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ब्रह्मानंद महाराजांचं पुण्यस्मरण करताना मी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारतो, मी असतो तर मी मागे धावलो असतो का. आणि म्हणून जे आपल्याला वाक्य सर्वांना माहिती आहे की मी समर्थ आहे की नाही मला माहीत नाही, पण कल्याण माझा ब्रह्मानंद आहे हे महाराजांनी म्हणावं. आणि त्याही पलीकडे जाऊन मी नेहमी सांगतो, महाराजांचं सर्वांना वचन माहिती आहे, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही ओळखावी खूण. आणि काही वर्षांनी म्हटले, बुवा माझे प्राण. आपल्या सद्गुरूंना आपला शिष्य आपला प्राण वाटावा. कधीतरी मी त्या पदाला पोहोचणार नाही, पण निदान माझं एक पाऊल तरी त्या दिशेने पडेल का, एवढं जरी आज मला कळलं ना, तरी मी खऱ्या अर्थाने आज पुण्यतिथी महोत्सवाला बसल्याचं मला समाधान आणि आनंद मिळेल. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. मला मुद्दामून सांगायचं आहे, अनुग्रह घेतल्यानंतर आणखीन एक प्रसंग मुद्दामून. आज्ञा झाली होती कर्नाटकला जायची, त्याच्यानंतरचा प्रसंग आहे. महाराज जेव्हा गोंदवल्यात दर्शनाला यायचे ना, सद्गुरू दर्शनाला, ब्रह्मचैतन्य महाराजांचा ठाव ठिकाणं काही एकाच ठिकाणी होता का. कधी मंदिरात असतील, कधी इथे असतील, कधी तिथे असतील. कोरेगावला उतरायचे आणि मैलाच्या भाषेत सांगायचं तर 28 मैल अनवाणी पायाने चालत यायचे. करा विचार, आजचा पुन्हा सांगतो, आजचा कोरेगावचा रस्ता डोळ्यासमोर आणूच नका. जवळजवळ 100 वर्ष मागे जा आणि त्यावेळचा रस्ता कसा असेल, काट्याकुट्यांचा असेल, पायवाटेसारखा असेल, काय असेल. अनवाणी पायाने चालत यायचे. अनेकांनी विचारलं, पायात चप्पल, सद्गुरूंना भेटायला जातोय, पायात चप्पल कशी घालून जाऊ, अनवाणी पायाने. बरं, निघाल्यापासून सद्गुरूंचं दर्शन होईपर्यंत आणि सद्गुरूंचं चरण तीर्थ प्राशन करेपर्यंत पाण्याचा थेंब नाही घ्यायचं. मी कर्जतून निघाल्यानंतर श्रीराम मिसळ कुठे मिळते, साताऱ्याजवळ आहे का कुठे हो विचारून तिथे थांबून आमची पोटपूजा करून मग पुढे गोंदवल्यात येतो. अनेकदा असं वाटायला लागतं की त्यांना जे महाराज समजले तर निदान आजच्या पुण्यतिथीच्या उत्सवाला आज तरी मला कळतील का की सद्गुरूंबद्दल भक्ती कशी खरंच करावी.
काय विलक्षण अशा स्वरूपाचं हे जीवन असेल, कल्पनाच करवत नाही. महाराजांचं चरणतीर्थ प्राशन करेपर्यंत, आणि हा निष्ठेचा भाग अखेरच्या वेळी आपण तो पाहणार आहोत नंतर प्रसंग, तिथपर्यंत नाही सोडलं. व्रत घेणं सोपं आहे, ते निष्ठेने शेवटच्या क्षणापर्यंत चालवणं. आम्ही 31 डिसेंबरला संकल्प सोडतो, यावर्षी 12 सूर्यनमस्कार नियमित. 4 जानेवारी किंवा 5 जानेवारी झाले ना की आता जरा थोडं उद्या, आजच्या दिवस जरा खंड, उद्या नक्की. असे 10 वर्ष गेली माझी आत्तापर्यंत, एकदाही नाही होत माझा 12च्या 12 सूर्यनमस्कार पूर्ण वर्षभर नाही होऊ शकत. हा अनेकदा भाग आपल्या सर्वांना कल्पना आहे. निष्ठेने हे करायचं की महाराजांचं चरणतीर्थ प्राशन करेपर्यंत मी काही दुसरं घेणार नाही. महाराजांनी सगळं केलं, आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की एका विशिष्ट प्रसंगी महाराजांनी त्यांना सांगितलं, ब्रह्मानंद बुवा, तुझं कार्यक्षेत्र कर्नाटक आहे बरं का. पहिलाच चेहरा पडला. मी एक सांगू, ज्यांच्यामुळे रामदर्शन घडले त्यांना सोडून कसं जावं असं वाटेल. पूजनीय बाबांचं एक वाक्य मला आठवतं की पतिव्रतेला जर सांगितलं पतीला सोडून तू लांब कुठे जा, तिला काय वाटेल. तीच भावना ब्रह्मानंद महाराजांच्या मनात आली. चेहराच खाडकन पडला. आणि मग महाराज बोलायला खूप मुश्किल होते. महाराज पटकन म्हणले, झाडाखाली झाड वाढत नाही बरं. खरं म्हणजे ब्रह्मानंद महाराजांना वेगळं झाड म्हणून वाढण्याची इच्छासुद्धा मनात नव्हती, पण त्यांनी सांगितलं, रामनामाचा प्रसार हे तुझं ध्येय आहे, इप्सित आहे. ते करण्यासाठी तुझं कार्य आता तिथे आहे. जसं आपल्याला कल्पना आहे, सद्गुरूंना सगळा जीवनपट दिसतो. मला राहवत नाही म्हणून मुद्दा म्हणून सांगतो, अनेकदा आपल्याला काही गोष्टी दिसत नाहीत, त्या सद्गुरूंना बरोबर दिसत असतात. प्रत्यक्ष समर्थांच्या बाबतीत सांगितलं जातं की समर्थ कोणी आले की अनुग्रह जेव्हा द्यायचे तेव्हा श्रीराम जयराम जय जयरामचाच देश आहे. कल्याण स्वामी बाजूला होते. एक गृहस्थ आले, संध्याकाळची वेळ होती, आणि समर्थांनी त्यांच्याकडे फक्त पाहिलं, आशीर्वाद दिला. त्याने सांगितलं, महाराज अनुग्रह हवा आहे. पुन्हा एकदा चेहऱ्याकडे पाहिलं, कपाळाकडे पाहिलं, आणि सांगितलं, बाळा उद्या सकाळी आहे, हां उद्या सकाळी स्नान करून ये. मी आत्ता स्नान करून आलो नाही, पण तरी उद्या सकाळी आहे. सकाळी बोलवलं. आणि कल्याण स्वामी होतेच. कल्याण स्वामींना कळेना हे आजपर्यंत कधी नव्हतं झालं, आज का झालं. आता कल्याण स्वामींचा अधिकार, ब्रह्मानंद महाराजांचा अधिकार तसा कल्याण स्वामींचा अधिकार आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा अनुग्रह दिला, चरित्र काढून पहा, काय अनुग्रहात गुरुमंत्र दिला असेल, ओम गंग गणपतये नमः. कल्याण स्वामी म्हटले, श्रीराम जयराम जय जयरामचा तुम्ही नाममंत्र देता, बीजमंत्र देता. ते म्हटले, कल्याण तुझा प्रश्न रास्त आहे. मी त्याला उद्या काय आहे म्हटलं. मला चेहरा पाहिल्यावर जरा संभ्रम निर्माण झाला. मग ध्यानाला जेव्हा बसलो त्याचं पूर्वायुष्य दिसलं. हा गाणपत्य होता गेली काही जन्म, आणि ओम गणपतये नमः हाच जप करतो गेल्या जन्मापर्यंत साधना करीत आलाय. आता जर त्याला मी वेगळा मंत्र दिला असता तर पुनश्च हरिओमसारखी सुरुवात करायला लागली असती. हा त्याचा अखेरचा जन्म आहे, त्यामुळे त्याचाच मंत्र मी त्याला पुन्हा दिला आहे. मी पुन्हा सांगतो, सद्गुरूंना जे वाचता येतं ना, कुणाला वाचता येणार आहे. ब्रह्मानंद महाराजांचं वर्णन असं केलं आहे, खिन्न झाले. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे, माणगंगेच्या तीरी एकटेच बसले होते संध्याकाळी, आणि कंदील घेऊन महाराज शोधायला गेले. हो, सद्गुरूंना सुद्धा वाटायला लागतं. मी पुढे जाण्यापूर्वी मुद्दा म्हणून सांगतो, मानसपूजा जर मी एका जागी बसून रोज केली ना नियमितपणाने, रामांना सवय लागते मानसपूजेची, आणि राम अस्वस्थ होतात. हा बसला कसा नाही अजून. ही जर मानसपूजा तिथपर्यंत पोचली तर माझी साधना पोचली असा अर्थ आहे. प्रत्यक्ष महाराज अस्वस्थ झाले आणि आले. ब्रह्मानंद महाराजांचा चेहरा पाहिला आणि विचारलं, बाळा काय एवढा खिन्न होतोयस. अरे तुझं कार्यक्षेत्रच ते, तुला रामनामाचा प्रसार तिथे करायचा आहे. आणि मग सांगितलं, ही माझी आज्ञा आहे म्हणून तुला जायचं आहे. चरणांना स्पर्श केला. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, आजही अक्षय पिशवीचं दर्शन आपल्याला घडतं. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, कोठी शब्द अनेक ठिकाणी आपण ऐकलं. आपल्या घरातही आपण म्हणतो, ही आमची कोठी, या इथे सगळं धान्य ठेवलं आहे. ब्रह्मानंद महाराजांची कोठी पाहिल्यानंतर बाकीच्या कुठल्याही रचनेला कोठी म्हणूच नये. आणि ती अक्षय पिशवी आहे ना, काहीच कमी पडणार नाही. मला आज फार पुढे जाता येणार नाही म्हणून सांगतो, पण आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आप्पासाहेब भडगावकरांना जेव्हा दडपण आलं होतं महाराज गेल्यानंतर, आणि महाराज थांबले नाहीत, ब्रह्मानंद महाराज, त्यांनी सांगितलं की अहो इथे अचानक 7-8 हजार माणसं येतात, काही मला
त्यांनी एवढं सांगितलं, महाराज आणि रामराया इथे बसलेले आहेत आणि काळजी करू नकोस, माझा आशीर्वाद आहे. मी तुला एवढी खात्री देऊन सांगतो, इथे आलेला एकही जण सार भाताशिवाय बिनमुख परत जाणार नाही. आणि आज गोंदवलेला तेच घडतंय हो. आणि पुन्हा जाऊन सांगतो, अनेक तरुण आपल्याला भेटतात गोंदवल्यात आलेले, काय शिस्त आहे, काय त्या मॅनेजमेंट सगळी येते, हे सगळं आखणी करून दिलेली ब्रह्मानंद महाराजांनी. आणि आज तसंच्या तसं आखीव रेखीव तिथे सुरू आहे. हे ब्रह्मानंद महाराजांच्या आमच्या सगळ्यांवर असलेले अनंत उपकार आणि अनंत ऋण आहे. हा त्यातला एक अत्यंत साधा भाग आहे. निघाले शेवटी नाईलाज झाला की ठीक आहे. मला अजून एक मुद्दामून सांगतो, असाच महाराजांचा आणि त्यांचा प्रसंग घडला होता. मगाशी आपण श्लोकात म्हटलं की विदेही असूनसुद्धा केवळ देहधारण केले तर आमच्यासारख्यांच्या उद्धारासाठी आले. ते कोळ अंगावर जेव्हा आलं होतं, महाराज हसले होते आणि महाराजांनी एवढंच सांगितलं, ब्रह्मानंदा, रामराया समोर बसलेत, जाईल कोण रे. त्याने हात जोडून काय प्रार्थना करावी, आम्ही एक सत्यनारायणाची पूजा घातली तरी म्हणतो रूपम देही यशो देही जयम देही. आणि नुसतं तेवढंच नाही आहे, द्विपद चतुष्पद सहितानाम सकुटुंबानाम सपरिवारानाम आणि क्षेमस्थैर्य आरोग्य काय मागत नाही हो एका सत्यनारायणाच्या पूजेत. आणि प्रत्यक्ष महाराज सांगतायत आणि महाराजांचा अधिकार ब्रह्मानंद महाराजांना माहिती होता. त्याने सांगितलं, महाराज एकच प्रार्थना आहे, हे करूच नका, या मोहात पुन्हा घालू नका, परमार्थामध्ये आहे तोच आनंद आहे, मला प्रपंचात पुन्हा ढकलू नका. मारुतीला यांना आदर्श ठेवलं होतं, समर्थांना आदर्श ठेवलं होतं. आणि मग तो प्रसंग आपल्या सर्वांना कल्पना आहे. व्यंकटापूरला आल्यानंतर जो आदेश मिळाला आणि बेलदडीला आले पहिल्यांदा. बेलदडीला आधी व्यंकटापूरला गेले. याचं कारण 3 ठिकाणं त्यांनी केली बरं का, हे पण मुद्दामून लक्षात घेतलं पाहिजे. आपण साधना मार्गात आहोत. पहिल्यांदा सर्वात जीवनापासून वाचवलं होतं ते बनशंकरी देवीने. त्यामुळे आले, बदामीला गेले, बनशंकरीच्या पाया पडले, आशीर्वाद घेतला, गुरु आज्ञेने इथे आलोय, आशिष असाच राहू देत. तिथे दर्शन घेतलं, व्यंकटापतीचंही दर्शन घेतलं आणि नरसोबावाडीलाही गेले. कारण गुरूंची भेट नरसोबावाडीमुळे झाली होती हे कधीच विसरले नाही. त्यांनी एक सांगू आपल्याला, सद्गुरू भेट ज्यांनी करून दिली ना त्यांचं ऋण कधीच विसरायचं नाही. आपल्याला ज्यांनी कोणी सद्गुरूंच्या चरणाशी आणले ते डोक्यात असलंच पाहिजे, यांच्यामुळे आज माझी वाटचाल सुरू आहे. आले, सगळं केलं आणि महाराजांची आज्ञा होती की रामनामाचा प्रसार करायचा. एकेकाळी वेदांवर बोलणारे आज नामसाधनेच्या शिवाय दुसरं काही नाही इतक्या निष्ठेने आले होते. पण बेलधडीला आपल्याला कल्पना आहे, राम मंदिराची उभारणी हे पहिलं काम ब्रह्मानंद महाराजांनी हाती घेतलं. आणि त्याचं कारण मला अनेक जण विचारतात की मंदिर का उभारलं. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, गेल्याच वर्षी ती पण चर्चा अख्ख्या देशभरात स्वतःला विद्वान म्हणवणाऱ्या अनेक तथाकथित विचारवंतांनी केली, मंदिर हवं कशाला. मी नेहमी सांगत असतो, मंदिर एवढ्यासाठी हवं आहे की भगवंत चराचर सृष्टीत जरी व्यापून असला तरी दर्शनासाठी आम्हाला एकच ठिकाण लागतं. जसं मी सोपं करून आमच्या विद्यार्थ्यांना सांगतो, विद्युत वाहक तारा म्हणजे इलेक्ट्रिक केबल सगळीकडे आहेत, इलेक्ट्रिसिटी वाहते त्यातनं. पण मला जर माझा मोबाईल चार्ज करायचा असेल तर सॉकेटमध्येच मला ते पिन टाकायला लागेल ना. तसं मला त्या मंदिरात जाऊनच तिथे मला दर्शन घ्यावं लागेल एक. आणि मुळात मंदिर म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे, मांगल्य म्हणजे मंगलता, दिव्यता आणि रम्यता जिथे असते ते मंदिर आहे. हा साधा भाग आहे त्यातला. आता इथे आल्यानंतर रामांची मूर्ती प्रतिष्ठापना त्याची करायची. आणि आपल्याला समर्थांचा आदेश माहितीच आहे की सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. महाराजांचं सुद्धा 365 प्रवचनं काढून पहा, आपल्याला सगुणाचा आधार घ्यावाच लागतो. निर्गुणात जाण्याचा अधिकार फार कमी जणांना होतो. आत्ताच गणपतीचा उत्सव झाला आहे म्हणून मी नेहमीच सांगत असतो की का आपल्या पूर्वजांनी ही सुद्धा पार्थिव मूर्तीचं पूजन दिलं. सगुणाची पूजा करायची पण नंतर त्याचं विसर्जन केल्यावर गणपती जातात का आमच्या आयुष्यात ना. ते नंतर निराकार निर्गुण स्वरूपात आमच्यात विराजमान झालेले ती भावना ठेवून त्यांचं विसर्जन करायचं आहे. हा त्यातला भाग आहे. पण मग बेलधडीला आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मंदिर उभारताना फार अडचणी आधी यायला लागल्या. मग महाराजही स्वतः आले. महाराजांची 7 दिवस प्रवचनं पण झाली होती. उन्मनी अवस्थेत होते. महाराज आलेत म्हणून सांगा म्हटल्यानंतर लगेच काय सद्गुरूंवर प्रेम असेल हो. झटकन नुसतं कानात आलं महाराज आलेत. ब्रह्मानंद महाराज उठून बसले
तो सगळा भाग झाला. महाराजांच्या हस्तेच त्याची ज्याला आपण काय म्हणूया पायाभरणी झाली. प्राणप्रतिष्ठेलाही स्वतः महाराज आले. काय त्या मंदिराचंही एक हे असेल ज्याला आपण काय म्हणू पावित्र्य असेल. आणि मग महाराजांचं कार्य खऱ्या अर्थाने तिथे ब्रह्मानंद महाराजांचं सुरूच झालं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराजांनी अक्षरशः एक उपक्रमच हातात घेतला होता. अष्टमी ते पौर्णिमा नामजप सोहळा करायचा. नामाशिवाय दुसरं काही असं वाटत असेल ना तर आम्ही खूप गडबड करतोय अजूनही. मी मुखळेपणानेच सांगतो की अजूनही एवढे वर्ष नाम घेतल्यानंतर सुद्धा नाही पण नामाने होईल ना उद्धार असं जर शंका येत असेल ना तर मी नेहमी एकच विचार करावा महाराजांना आणि ब्रह्मानंद महाराजांना काय वाटत असेल. अहो ज्यांनी षटशास्त्र संपन्न असून नामाला मी जीभ विकली म्हटलं तरी मी माझ्या मनात शंका ठेवत असेल की मी नुसत्या नामाने खरंच काही होईल का. याच्यासारखा वेडेपणा नाही. हा एक महत्त्वाचा भाग. अखंड नामस्मरण तिथे सुरू केलं आणि तो धडाकाच लावला. प्रत्येकाला महाराजांनी नामसाधनेकडे वळवलं. नामसाधना हा सुद्धा फार वेगळा विषय असतो, त्याच्यावर बोलायचं नाही आहे आपल्याला. पण मी एकच सांगतो ब्रह्मानंद महाराज ज्यांच्या आयुष्यात आले, ब्रह्मचैतन्य महाराज ज्यांच्या आयुष्यात आले त्यांना नामसाधना शक्य झाली. कारण आम्ही त्यांना म्हणतो आमच्याकडनं नाम साधना, ते म्हणायचे अरे साधना. आणि त्यांची कृपा झाली की जे घडते त्याला म्हणायचं नामसाधना. आता लक्षात येईल ज्यांच्यावर कृपा आहे त्यांनी अनुभव घेतला असेल. श्रीराम जयराम जय जयराम म्हटल्यानंतर आपल्याला सांगितलं जातं नेहमी अनुग्रहानंतर किमान एक माळ. मी खरं सांगू इथे बसलेले जवळजवळ सगळेच असे आहेत की नाही समाधान होत, असं वाटतं नको ठेवायला अजून चालूया. हा जो आनंद मिळाला की ओळखायचं खरी कृपा झाली आपल्यावर. हातातली माळ ठेवूच नाही आणि माळ नसली तरी जप नाही थांबत आहे असता ओळखायचं की ही कृपा खरी झाली. आणि मग आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 13 कोटीचा जप सोहळा म्हणजे जप यज्ञ स्थळ आपण म्हणूया. 3 संकल्प झाले. फार वेळ आपल्याला मिळणार नाही पण मी त्यातला एक भाग मुद्दा म्हणून सांगतो की पहिला जो नरगुंदला झाला तर त्याच्यामध्ये महाराजांनी खरं बरं काय गंमत आहे. मला नेहमी मी असतो ना तर मी स्वतःच जाऊन विचारलं असतं महाराज नरगुंदला 13 कोटीचा संकल्प सोडते करू ना. दुसऱ्याबरोबर निरोप द्यायचा. मार्गाधारे वर्तावे विश्वमोहरे लावावे अलौकिक परी न व्हावे लोकांप्रती. दुसऱ्यांना पुढे करून जा अनुमती घेऊन ये. 2 गोष्टी घडतात की सगळ्यांना सवय पण लागते. आता काय झालं आहे माहिती आहे का म्हणजे त्याचा संदर्भ कुठल्या बाहेरच्या क्षेत्राशी जोडू नका कारण आता वातावरण बाहेरचं खूप वेगळं आहे. पण सगळ्या बाबतीत मीच हे जेव्हा होतं ना तिथे सगळी गडबड होते. आणि जेव्हा मी दुसऱ्यांना हळूहळू या मार्गाकडे वळवतो ना तिथे वेगळी होते. महाराजांनी खरा आदेश असा दिलेला होता जिथे छान सोय असेल आणि नदी तटाकीचा भाग असेल तिथे करावा. वेळ कमी म्हणून मी फार तपशिलात जात नाही पण नरगुंदचा सप्ताह नाही तो 13 कोटीचा नाम सोहळा इतका झकास रंगला की हळूहळू त्याची संख्या वाढत गेली. आणि काय भाग्य असेल महाराजांचं आगमन झालं. बरं नरगुंदला सुद्धा का झाला आपल्याला सर्वांना कल्पना आहे. तिथल्या ब्रह्मवृंदांनी खूप आग्रह केला, सर्वांनीच आग्रह केला ग्रामस्थांनी आमच्याकडे होऊ द्या ना. आणि तलाव होता सगळा तिथे. ब्रह्मानंद महाराजांनी विचार केला सोयीचं असेल असं म्हटलंय. सगळ्या बाकीच्या सोयी आहेत, तलाव आहे, पाण्याची सोय आहे म्हणजे तशी. आणि महाराजांचं आगमन झालं. मी एक सांगू ब्रह्मानंद महाराजांनी आयोजित केलेला 13 कोटीचा नामयज्ञ आणि सांगतेसाठी प्रत्यक्ष ब्रह्मचैतन्य महाराज येणं इथेच फलश्रुती झाली समजायची. आणि नेमका अंतिम दिवस आला आणि तलावातलं पाणी आटलं. आपल्या सर्वांना चरित्र माहिती आहे. तलावातलं पाणीच आटलं. एकाने येऊन महाराजांना सांगितलं ब्रह्मानंद महाराज चुकूनही विचलित झाले नाहीत. आपण चरित्र काढून पहा चुकून विचलित नाही झाले. माझ्यासारखा 100% व्यथित झाला असता. बाप रे आता काय. मी हात जोडून एक सांगू मी महाराजांचा अनुग्रहित म्हणवतो तरी सुद्धा चिंता मी करतो याचा अर्थ ओळखायचा. अनुग्रहाचा खरा अर्थ मला कळलाच नाही. चिंता मी करतोय याचा अर्थ अहो राम करता ऐसे म्हणसी असं जेव्हा समर्थ आम्हाला सांगतात मी माझ्याकडे करते पण घेतोय. महाराज निश्चिंत होते. एकाने सांगितलं महाराज ते तलावातलं पाणी आता कसं काय होणार. वेळ आहेस का म्हणले. अरे जप आहे श्रीराम जयराम जय जयराम म्हणजे रामरायांचा आणि प्रत्यक्ष श्रीमंत महाराज आलेले आहेत. काळजी कशाला करतो सगळं व्यवस्थित होईल. आणि जेवणाची पंगत त्या दिवशीची आटोपली दुपारची आणि ब्रह्मानंद महाराजांनी सहज वर पाहिलं आकाशात
आणि आपल्याला वर्णन माहिती आहे, आकाश दिसेना एवढे काळे ढग आणि धो 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 पाऊस पडला. केवळ तो तलाव नाही, त्या परिसरातल्या विहिरी आणि तलाव देखील भरला. मी आपल्याला पुढे जाण्यापूर्वी सांगू, जेव्हा मी ब्रह्मानंद महाराजांचं नाव घेऊन एखादा असा कुठला कार्यक्रम करत असू ना, चिंताच मनात करायची नाही. महाराज आहेत याच भावनेने जेव्हा आम्ही हे करतो तेव्हा काही चिंता करण्याचं उरत नाही. मग नंतरचं आपल्याला सर्वांना माहिती आहे, बिदरहळ्ळीला झाला, तेरदाळला झाला, या सर्व ठिकाणी भरपूर प्रतिसाद सगळ्यांचा हा मिळायला सुरुवात झाली. म्हणजे मला तर नेहमी वाक्य आवडतं महाराजांचं. ब्रह्मानंद महाराज म्हणायचे, आधी रामाचा प्रसाद घ्या. याचं कारण माहिती आहे गुह्य आपल्याला, शरीरात एवढ्या आपल्या अशुद्धी आहेत. रामांचा प्रसाद जेव्हा ग्रहण होतो ना तेव्हा शरीर शुद्धी होते आणि मग खऱ्या अर्थाने ज्याला आपण काय म्हणू, रामनामाचं ते पावित्र्य हे आमच्यासमोर कळायला लागतं. हा त्यातला साधा भाग आहे. हे सगळं झालं आणि हळूहळू हळूहळू हे सगळं काम खूप छान होतं आहे असं म्हटल्यानंतर अगदी ज्याला आपण काय म्हणू, प्रत्येकाला तो संस्कार, प्रत्येकाला ती व्यवस्था, प्रत्येकाचं व्यंकटपूरचं सुद्धा व्यवस्थापन जर आपण जाऊन पाहिलं तर त्याच्यावर महाराजांची छाप कळते अगदी स्पष्ट, की हे असं म्हणजे असंच पाहिजे. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. पण हे सगळं झाल्यानंतर हळूहळू महाराजांच्या लक्षात आलं. आपण वेळ कमी आहे म्हणून थोडं पुढच्या टप्प्यातच एकदम जाऊया. मला तरी राहवत नाही म्हणून सांगतो बरं का. अजून एक बिदरहळ्ळीच्या सप्ताहातला सगळ्यांना प्रसंग माहिती असेल. एकाला थोडासा उपचार म्हणून सुंठ मिरीची गरज पडली आणि तो पटकन शोधायला लागला. ते एकाने सांगितलं ते दुसऱ्या व्यवस्थापन नाही इथे ह्याच्यासारखं, आणि बुवांनी पटकन सांगितलं सुंठ मिरी आहे बा तिथे, ते ठेवलेली आहे. आणि महाराजांनी कुठंतरी सांगितलं, महाराजांचा शब्द, महाराजांचं वाक्य, जो जिन्नस ब्रह्मानंदाच्या कोठीत नाही तो जगात तुम्हाला कुठेच सापडणार नाही. काय आपल्या शिष्याबद्दल आत्मविश्वास असावा आणि याच्यापेक्षा काय व्यवस्थापनाचं प्रमाणपत्र असावं, हा त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हेही आपल्या लक्षात येईल. सद्गुरू आज्ञेचं काटेकोरपणे पालन, आणि हे सगळं करत असताना कधी नित्य उपासना चुकवली नाही. पायी फिरायचं अनेक ठिकाणी, जेव्हा शक्य असेल तिथे रेल्वेनी प्रवास, जेव्हा शक्य असेल तेव्हा दमणीतनं प्रवास, जेव्हा शक्य असेल तेव्हा पायी प्रवास, पण सगळीकडे जायचं आणि महाराजांच्या आज्ञेचं पालन करून रामनाम सगळीकडे त्याचा प्रचार करायचा. हा त्यातला सगळा भाग. 60व्या वयाकडे महाराज आले आणि 2 वर्ष त्यांना थंडी तापाचा बराच त्रास होऊ लागला. आपण अगदी उत्तर भागाकडे येऊया, कारण घड्याळ थोडं कोणवतं आहे आपल्याला. आणि निष्ठेनं सर्व कार्य सुरू आहे, पण काही काही संकेत स्वतः. आणि एक सांगू आपल्याला, सगळे संत, सगळे सत्पुरुष हे मुळात जीवनमुक्त आहेत. ते ठरवून आले. जे तुकोबांचं प्रमाण आपल्या सर्वांना माहिती आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. सगळं ठरवून आलेले होते. त्यामुळे आपलं जीवित कार्य काय आहे आणि किती आहे सगळं माहिती होतं. आनंद एक होता की महाराजांनी, आपल्या सद्गुरूंनी दिलेली जबाबदारी आता आपल्याकडनं पार पाडली जाते, एक भाग. पण जाणवायला लागलं की आता शरीराने साथ मिळणं आता कमी होत चाललंय. हळूहळू संकेत सुरू झाले होते, काय काय वाक्य यायला लागली होती. अर्थात माझ्यासारखे जडजीव होते बाजूला, त्यामुळे अनेकांना ते संकेत कळायचे नाहीत. आणि काही वेळा कळतोय असं वाटलं, मायाजाल असं टाकायचे ना, पुन्हा गुरुफटून जायचे सगळे. नाही, आपल्याला उगाचच काहीतरी वाटलं हा बहुतेक. एक सहज वाक्य त्यांनी सांगितलं की अरे जो माणूस देऊळ बांधतो ना, तो ते देऊळ पूर्ण होईपर्यंत जगत नाही बरं का. तरी कोणाला अर्थ कळेना. आणि पुन्हा म्हणायचे, उत्तरोत्तर कठीण काळ येत जाणार आहे. रामनामावरचा विश्वास ढळू देऊ नका, रामनामाची कास सोडू नका. आपल्यासारख्यांनी फार काळ न जगणं चांगलं. जरा कोणी शिष्याने असं पाहिलं की पुन्हा विषय बदलायचा, मायाजाळ टाकायचं, त्यातनं त्यांना पुन्हा बाहेर काढायचं. याच काळामध्ये त्यांनी एकदा निर्णय घेतला होता, आपल्याला सर्वांना कल्पना आहे चरित्रातली. ते म्हटले मी आश्रमच घेतो, म्हणजे मग तुम्हाला बाकी काही त्रासच होणार नाही. चर्चाही केली. बरं, स्वतः षटशास्त्रीच होते, पण आता विचार करायचा नाही, आता दुसऱ्याच चालला, कारण आता नामाशिवाय काही नाही करायचं. मी पूर्वी असं होतो, नाही चिंतन. त्यांनी सांगितलं हो करता येईल ना, सगळं व्यवस्था करता येईल, पण लक्षात असं आलं दीक्षा घ्यावी लागेल. हसले. ते म्हटले हा विषयच मी सोडून देतो, कारण माझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज आहेत. एकदा दीक्षा घेतले, आता मी नाही दीक्षा घेऊ शकत. आश्रमच नको. काय निष्ठा आपल्या सद्गुरूंवर असेल, हाही त्यातला महत्त्वाचा भाग आहे. उत्तम व्यवस्था सगळी लावली, बेलधडीला लावली, व्यंकटापूर स्वतः गोंदवल्यात व्यवस्था लावली. आणि
हळूहळू अंग काढून घ्यायला सुरुवात केली. मला समर्थांचं एक वाक्य नेहमी आवडतं. मी समर्थांची ओवी, दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो. अक्षरशः महाराजांनी हळूहळू हळूहळू, मी पुढे जाण्यापूर्वी सांगू आपल्याला, आपण ब्रह्मानंद महाराजांचं चरित्र ऐकतोय. माझ्या आयुष्यात जेव्हा 55-60 वय येतं तेव्हा मी वानप्रस्थाश्रम मनाने तरी स्वीकारतो का? प्रत्यक्ष कुठे जायचं नाही आहे, पण अजूनही माझ्या मनातल्या संसारातनं प्रपंचातनं मी नाही मनाने बाहेर पडत. माझ्या मुलाने असंच वागलं पाहिजे, माझ्या सुनेने असंच केलं पाहिजे, हे जोपर्यंत माझा जीव अडकलाय ओळखायचं, मी वानप्रस्थ आश्रमात पाऊलच नाही टाकलं. आणि महाराजांनी सगळी व्यवस्था लावून दिली आणि हळूहळू हळूहळू एक एक संकेत द्यायला सुरुवात केली. शके 1840चा रामनवमीचा उत्सवही मोठ्या थाटात उरकला. एक वाक्य तिथेच महाराजांनी संकेत देऊन सांगितलं, ही माझी शेवटची रामनवमी बरं का, यानंतर मी जरा विश्रांती घेणार आहे. कारण लोक चमकले, पण नाही आता मी विश्रांती घेणार आहे. लोकांना वाटलं की अच्छा, म्हणजे उत्सवात फक्त फार काही धावपळ करणार नाहीत, बाकी मी विश्रांती घेणार आहे. वैशाखात लक्ष्मी व्यंकटेशाचा विवाह महोत्सव व्यंकटापूरचा सर्वांनाच माहिती आहे, थाटामाटामध्ये तो सगळा केला. आणि मग त्यांना सगळ्यांना सांगितलं, आषाढ आता गुरुपौर्णिमा, मी गोंदवल्याला जातोय. सांगितलं आणि निघाले. पण सांगलीमध्ये आले, नामसप्ताह केला आणि तिथेच गुरुपौर्णिमा उत्सव सांगलीमध्ये साजरा केला. कृष्णाकाठी मला अंतिम वास करायचा याचे संकेत इथपासून आता ते द्यायला लागलेत. सगळ्यांना हळूहळू हळूहळू संकेत देत आहेत, पण कोणालाही नीट कळत नव्हतं. उगारला, नामसप्ताह झाला आणि नंतर मात्र ते श्रावण मासात पुन्हा व्यंकटापूरला आले. तो खऱ्या अर्थाने शेवटचा मुक्काम. सगळ्या सेवेकरांना सगळ्या सूचना दिल्या, अगदी बारीक सारीक. आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे, मी अगदी मोकळेपणाने आपण सगळेच गुरुबंधू गुरुभगिनी आहोत. एक वेळ ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सूचना परवडतील, ब्रह्मानंद महाराजांच्या. ब्रह्मानंद महाराजांना शिस्त म्हणजे शिस्त, असं म्हणजे असंच. बरं, ते फणसाच्या काट्यासारखे आतमध्ये गोडगरे आहेत, पण ज्याला ते गोडगरे माहीत नाही त्याला ते बाहेरनं काटेच वाटतात. महाराज वाटेल ते नाही खपवून घ्यायचे. नित्य उपासना कधीच चुकवू नका. आणि फार जपून वाक्य महाराजांनी वापरलं होतं ब्रह्मानंद महाराजांनी. भले एक माळ करीन असं म्हणा, पण तो नियमित करा. 10,000 माळा मी रोज करेन आणि काहीच होणार नाही. ते म्हटले उगाच करू नका. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगू, हे स्वतः ब्रह्मचैतन्य महाराजांचं वाक्य आहे की तुम्ही संकल्प सोडला आणि तो केला नाहीत ना, तर मला तो करावा लागतो पूर्ण. काय याच्यापेक्षा वाक्य आहे हो. माझ्यामुळे माझ्या सद्गुरूंना त्रास व्हावा, मी संकल्प सोडायचा आणि तो पूर्ण नाही झाला तर माझ्या सद्गुरूंनी हे करावं का? म्हणून महाराज सांगायचे, ब्रह्मानंद महाराज, झेपेल तेवढा संकल्प करा, पण जो संकल्प सोडाल तो नित्य नेमाने करा. तिथली व्यवस्था लावली. होंबळमध्ये आले, भाद्रपद अष्टमी ते पौर्णिमा नाम सप्ताह झाला. भाद्रपद वद्य द्वितीयेला निघताना निरोप देण्यासाठी आलेल्या लोकांना जो उपदेश केला, मी संपूर्ण उपदेश तो 4 वाक्यांचा मुद्दामून सांगणार आहे. आणि हा खरं सांगू, तिथल्या लोकांना उपदेश नाही आहे सज्जनो, आपल्याला केलेला तो उपदेश आहे. आपल्या हातात खरोखरच काही नसतं, सर्व काही रामरायांच्या प्रेरणेनं होत असतं. आपलं मरण ज्याला समजतं तो भाग्यवान, पण ज्याला नाही समजत त्याला एवढं तरी समजलं पाहिजे. आज पुण्यतिथी उत्सवात मी हे त्यांचं वाक्य सांगतोय की ज्या अर्थी आपण जन्माला आलेलो आहोत, याचा अर्थ केव्हा तरी एक दिवस आपला मृत्यू अटळेल. आपण एक दिवस मरणारच आहोत. तो दिवस नजीक आहे या भावनेनं आपण मरण येण्यापूर्वीच श्री रामरायांच्या कृपेला पात्र झालो पाहिजे. तसं झाल्यास या भयानक अशा भवसागरातून पार होणं शक्य होतं. मात्र आता महाराजांचं वाक्य आहे, व्यामोहामुळे, प्रपंचाच्या व्यामोहामुळे आम्ही तिकडे लक्ष देत नाही. आणि मग महाराज पुढे फार भावनिक बोललेत. माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. यापुढे एवढ्या कळकळीनं सांगणारं कोणी भेटणार नाही आणि खरंच नाही भेटणार. सदा सर्वदा श्रीराम नाम जप विसरू नका. श्री रामरायांवर आणि श्रीमन महाराजांवर दृढ विश्वास ठेवा. पुढे कोणीही सांगितलं आणि काही सांगितलं तरी श्रीराम जय राम जय जय राम जप नामजप कधीच सोडू नका. मी पुढे जाण्यापूर्वी सांगतो, आजच्या पुण्यतिथी उत्सवात ही 2 वाक्य शेवटची जरी आमच्या लक्षात राहिली ना, श्रीमंत महाराजही म्हणायचे की प्रत्यक्ष रामराया जरी उद्या तुला आला आणि म्हटलं आता नाही केलास जप तरी चालेल, महाराज सांगायचे उलट तिथून दुप्पट उत्साहाने आणि आनंदाने जप सुरू कर, पण जप कधी सोडायचा नाही. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. हा अखेरचा उपदेश केला आणि महाराज रेल्वे स्टेशनकडे निघाले. सर्वांनी नमस्कार केल्यावर आशीर्वादही दिले. इथे फार मोठा संकेत त्यांनी सगळ्यांना दिला. सर्वजणांनी मला एकदा नीट पाहून घ्या.
पुन्हा असं दर्शन मिळणार नाही बरं का. पुन्हा लगेच वाक्य बदललं आणि मोहजालात टाकलं, मी येणारच आहे व्यंकटापूरला. मी परत परत सांगतो, सद्गुरू अनेक संकेत देतात, पण आम्ही त्या मोहजालात एवढे गुरफटतो. मी जर त्यावेळी असो तरी मलाही हे कळलीच ती का हो वाक्य सगळी. म्हणजे एकीकडे मनाची तयारी करून घेत होते, पण एकीकडे पुन्हा लगेचच त्यांच्या नामसाधनेत त्यांना पुन्हा ते ज्याला काय म्हणू आपण रममाण होतील अशी काळजी करत होते. महाराजांना आदनमधनं ताप येत होता आणि जाणवलं त्यांना की आता रामरायाच्या चरणी विलीन व्हायची वेळ जवळ आली. भाद्रपद वद्य सप्तमीला श्री व्यंकटापतीला दुपारचा अभिषेक केला, अलंकार पूजा केली, नैवेद्य आरती केलं, भोजनोत्तर थोडी विश्रांती घेतली, साष्टांग नमस्कार घातला आणि बेलधडीला जातो असं सांगितलं. पण हे बेलधडीला जाण्याचं अखेरचं प्रयाण असेल असं कोणाला अंदाज नाही आला. सायंकाळी बेलधडे झाले, रामरायांचं दर्शन घेतलं, रामांची अनुमती घेतली आणि सर्व भाविकांच्या घरी जाऊन काय योजना असेल शेवटचं दर्शन आपलं मिळेल अशी व्यवस्था बेलधडीत केली. कारण पहिलं राम मंदिर बेलधडीतलं महाराजांच्या उपस्थितीमध्ये तयार केलेलं, महाराजांच्या आज्ञेने सुरू केलेलं कार्य, तिथल्या सगळ्या भाविकांना दर्शन दिलं. दिवे लागणीच्या सुमारास जे श्रीराम संस्थांचे हे होते, कारकून होते, दामाजी पंत वजे, त्यांना निघाले. दुसऱ्या दिवशी त्यांनाही परत पाठवलं आणि मुडलेप्पांना घेऊन हुबळीला गेले. मला मुद्दामून वेळ कमी आहे तरी सांगायचं आहे, दत्तोपंत तबीब यांच्या घरी श्रीमंत महाराजांनी जो पक्ष केला ना महाराजांचा, हल्लीच्या दिवसात मुलगा सुद्धा वडिलांचा पक्ष नियमित करेल सांगता येत नाही. पण आपल्या श्री गुरूंचा मी मुलगा आहे या भावनेने केलेला तो पक्षविधी खूप काही आम्हाला शिकवून जातो. सद्गुरूंवर काय प्रेम आमचं असावं हाही केला. आणि मग दशमीच्या दिवशी हा विधी झाल्यानंतर धारवाडला जातो असं सांगून निघाले. मुडलेप्पांना घेऊन शेडबाळला गेले. एकादशीला कागवाडला पोहोचले. आपल्याला कल्पना आहे रोगाचं थैमान होतं, लोक रानात वस्तीला होते. श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन स्वतः मिरजेमध्ये होते, पण त्यांचे दिवाणजी आणि गणपती मंदिराचे पुजारी हे नवबागच्या मळ्यात निघाले होते. यांनी बेत रद्द करायचं म्हटलं. महाराजांनी सांगितलं की माझ्यासाठी या भागात तुम्ही राहू नका, तुम्ही संसारी आहात, प्रापंचिक आहात, मी इथं थांबतोय, पण मी औसेपर्यंत इथे मुक्काम करणार आहे आणि मळ्यात भोजनासाठी नक्की येणार आहे. तरीही कोणालाही अर्थ कळत नव्हता. औसेपर्यंत मुक्काम करणारे म्हणजे नेमकं काय करणार आहेत. कागवाडमध्ये अनेक भक्तांनी दर्शन घेतलं. प्रश्नही विचारला गेला की नवरात्र जवळ आले आणि आपण इथे कसे काय. महाराजांचं नवरात्रच वेगळं ठरलेलं होतं, त्यामुळे कंटाळा आलोय, 4 दिवस विश्रांती घेऊन शुक्रवारी परत जाईन असं सांगून फक्त बोळवण केली. कृष्णा स्नानासाठी आले आणि सायंकाळी कागवाडमध्ये भजन आणि आरती केली. रामरायांच्या चरणांचं तीर्थप्राशन केलं आणि निद्राधीन झाले. सकाळी मुडलेप्पाला सुद्धा परत पाठवलं. जायला तयार नव्हता. आपल्या सर्वांना कल्पना आहे, अरे तू मुलाबाळांचा माणूस आहेस, तू जा, माझ्यासाठी थांबू नको. त्यालाही शंका यायला लागली, पण त्यालाही शंकेचं निरसन कसं केलं असेल महाराजांनी खरंच सांगणं कठीण आहे. आपल्या सर्वांना प्रसंग माहिती आहे. 100 रुपयाची नोट देऊ पाहिली, ती अक्षय पिशवी केल्यावर हजारो मोहरा खाली पडल्या. खोळ्या विसरलास का तू? पैसे नाही तसं वाटलं का? काय खजिलता आली झालो, 100 रुपयाची नोट आणि हजारो मोहरा खाली पडतायत. परत जाण्याची खात्री झाल्यानंतर नाईलाज झाला आणि ते निघाले. पण तरीही त्यावेळी तिरकम भट्टांना निरोप दिला. आश्विन शुद्ध पंचमीला मुलीचा विवाह आहे आणि सहज संकेत दिला, मी कदाचित आलो नाही तरी थांबू नका बरं का, सगळे व्यवहार सगळे विधी पूर्ण करा. तसा मी येणारच आहे पुढे उत्सवाला, पण माझ्यासाठी न थांबता काम पूर्ण करा. निरोप पाहून मुडलेप्पा चरकले होते. सगळं केलं, श्रीमंतांना कळवू नका सांगून सुद्धा बाबूरावांनी कळवलं होतं आणि त्यामुळे द्वादशीला श्रीमंत तिथे प्रत्यक्ष आले. चरणांवर मस्तक ठेवलं, आपल्या दर्शनासाठी आलोय म्हणून सांगितलं आणि महाराजांच्या मुखातनं एक पटकन वाक्य बाहेर पडलं, या कृष्णाकाठी देह पडला तर किती पवित्र आहे ना भूमी. आता श्रीमंत आप्पासाहेब पण पटकन म्हणाले, अहो आपल्यासारख्या पुण्यवंताचा देह जिथे पडेल ती भूमी पवित्र होईल. तरी महाराजांनी पुन्हा सांगितलं मोठेपणा न घेता, आप्पासाहेब असं म्हणू नका, भागीरथीपेक्षा हिचं महत्त्व खूप मोठं आहे. पण लक्षात आलं सगळ्यांच्या, हळूहळू नंतर सगळे संकेत मिळाले की तिथे काय त्यांच्या मनामध्ये असेल. सगळी चर्चा झाली.
उलट्या जुलाबाचा त्रास झाल्यावर श्रीमंतांनी विचारलं, तुम्हाला काही लिंबू आणून देऊ का, सुंठाचा काढा करून देऊ का? काय महाराजांनी शेवटी उत्तर दिलं असेल, श्रीमंत महाराजाने दिलेलं रामनामाचं औषध हेच माझं औषध आहे, मला बाकी कुठलं औषध नको. त्यांना पाठवलं आणि कागवाडच्या मुक्कामाच्या नंतर बुधवारी त्रयोदशीच्या दिवशी सगळ्या शिष्यांना त्यांचा सहवास मिळाला. गुरुवारी सर्वात महत्त्वाचा दिवस, भाद्रपद वद्य चतुर्दशी म्हणजे कालचाच दिवस. खरं तर सूर्योदयापूर्वी उठून सर्व अन्निकं ओळखली, रामरायांचं दर्शन घेऊन क्षणभर बसले. हरिभाऊ हरिदास तिथे आले आणि त्यांना सांगितलं, उद्या सांगलीला जायची घाई करू नका, थांबा. तरीही कोणाला काही कळलं नाही. गणूबुवा रामदासी आणि हे सगळे जेव्हा निघाले नवबागेत जाण्यासाठी, गणूभाऊंना थांबवलं, आत्ता येऊ नका, तुम्ही सकाळी रामांचं तीर्थ घेऊन, ज्याला आपण काय म्हणू, त्याला वाक्य त्यांनी वापरलं की तुला मुलं बाळ आहेत, तू गेल्यानंतर रडतील सगळे, माझ्यासाठी कोण रडेल रे. काय वाक्य एक एक सद्गुरूंच्या मुखातनं बाहेर पडत होती. आणि मग सगळ्यांना सांगितलं की कधी ना कधी हा देह जेव्हा जाणार आहे, हा देह गेल्यानंतर त्याला अग्निसंस्कार करू नका, मी नैष्ठिक ब्रह्मचारी आहे, त्यामुळे याला अग्नीचा स्पर्श करू नका. मग जलसमाधीचा विधी सगळा समजून दिला. त्या तिरडीला गाडगी कशी बांधा, भोवरा कुठे हेही बाबूरावांना विचारलं नदीमध्ये स्नान करत असताना. आणि सहज सांगितलं, मी जर गेलो ना, त्या तिरडीवर देह ठेवा आणि तो फक्त या बोऱ्यात लोटून द्या, गाडगी त्याला बांधा, आपोआप सगळं, याला जलसमाधी म्हणतात बरं का. हे सगळं समजून दिलं. महाराजांच्या कृपेने मी नित्यमुक्त झालेलो आहे, त्यामुळे आता हा देह माझा जास्त वेळ ठेवू नका हेही सांगितलं. तरी पुन्हा त्याच्यानं त्यातनं बाहेर त्या ह्याच्यातनं काढलं त्यांनी. आणि सर्वात महत्त्वाचं, गुरुवारी सगळी उपासना त्यांची नेहमीची केली. आणि उपासना करत असताना एक त्यांनी सगळ्यांना सांगितलं की माझा हा अखेरचा गुरुवार आहे. अखेरचा गुरुवार आहे म्हणून अत्यंत, ज्याला आपण काय म्हणू, जसं निर्जली एकादशी आपण म्हणतो तसा उपवास केला. आणि हा महाराजांसाठीचा माझा शेवटचा उपवास आहे म्हणाले. कडकडीत उपवास केला. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कदंब वृक्ष, खूप सांगण्यासारखे पण वेळ माझी संपत आले. कदंब वृक्षाखाली कृष्णांनी सुद्धा देह ठेवला होता हेही वर्णन ऐकवलं. आणि बाबूरावांना सूचना केली की उद्या शुक्रवारी लवकरच सूर्योदयाला स्वयंपाक करा बरं का. आणि धनुर्मासाचा बेत झाला पाहिजे, 7-8 ब्राह्मणांना बोलवा, सकाळीच हा बेत झाला पाहिजे. सगळं सांगितलं. गणेशवाडीच्या ब्राह्मणांना कसं बोलवा. संध्यावंदन झाल्यावर हरिभाऊंना प्रश्न विचारला, मरण म्हणजे काय माहिती आहे का रे. आणि खूप इतकं छान वर्णन केलं. या स्थूल देहामध्ये अंगुष्ठ मात्र असं सूक्ष्म देह असतो ना, तो बाहेर पडला की त्याला मरण म्हणतात बरं का. आणि पुन्हा विचारतात, तुला मरणाची भीती वाटते का रे. काय महाराजांच्या मुखातनं एक एक वाक्य बाहेर पडली होती. सगळं झालं. रामनामात आता याच्या पुढे लीन व्हा म्हणजे मरणबाधा टळेल हे सगळं सांगितलं. बेलधडी भजन पद्धती या पुस्तकानुसार सर्व भजनं श्री गुरूंनी सांगितली. स्वतः श्री गुरूंनी ही भजनं म्हटली, तल्लीन झाले होते. कुणालाही शंका तोपर्यंत आलेले नव्हते. अत्यंत उत्साहाने हे सगळे केले होते. पण हे अभंग स्वतः रचलेले महाराजांच्या मुखातनं जेव्हा बाहेर पडत होते तेव्हा अंग रोमांचित झालेलं होतं शरीर. 11पर्यंत भजन झालं. मग रामांची महाराजांची आरती झाली. सर्व झाल्यावर सुद्धा सगळ्यांचा फराळ होऊ दे म्हटले. आणि हरिभाऊंना म्हटले, मास्तरा थोडं दूध पिऊन घे बरं का, तुझा उपवास झाला आहे. आणि स्वतः मात्र पलंगावर बसले. पेटके येतात सांगितलं. आणि एवढंच म्हटलं की मधल्या खणामध्ये जरा माझा पलंग ठेवा बरं का, चारी बाजूनी पडदे बांधा. हे सगळं झालं. सूर्योदयाला सगळा स्वयंपाक होईल म्हणून सांगितलं. पहाटे 4:30च्या सुमारास श्रीगुरूंना एकदा जाग आली. याला जाऊन आले, हातपाय धुतले आणि पुन्हा एकदा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे म्हटले 4 वेळा. आणि त्यांना नंतर ऊर्ध्व लागला, घोर लागला. बाबूरावांचे पुतणे बाजूलाच होते पण कळलं नाही. असं वाटलं की आदल्या रात्री खूप कडकडीत उपवास झाला आहे, रात्री जागरण झाले म्हणून कदाचित आता झोप लागली असेल, कळलेलं नव्हतं. काय करावं समजेना. मग उठवावं का महाराजांना. उठवायचं कोणी. हरिभाऊंवर जबाबदारी. हरिपंत म्हणाले की मुनींची आणि योगींची निद्रा आणि समाधी एकच असते, हे पाप लागेल. म्हणून मग 1.5 तास मोठ्यानी टाळ घेऊन भजन सुरू झालं. तरी ब्रह्मानंद महाराजांच्याकडनं कुठलीच चाहूल दिसेना. पडदे बाजूला करून पाहिले तर श्वास सुरू होता.
कागवाड आणि गणेशवाडीतल्या वैद्यांना बोलवण्यात आलं. नाडी परीक्षा झाली आणि सांगितलं नाड्या सर्व शरीरातल्या मंद चालल्या आहेत, काही काळाचेच फक्त आता सोबती आहेत. क्षणभर विचार करा तुम्ही आणि आम्ही तिथे त्या क्षणाला असतो आणि वाक्य आमच्या कानावर जेव्हा आलं असतं की काही क्षणांची आता सोबती आहेत, काय वाटलं असतं. फक्त जमीन खाली सारवण्यात आली, रांगोळी काढण्यात आली, तिथे अंथरूण महाराजांचं ठेवण्यात आलं. महाराजांचं उचलून शरीर तिथेच ठेवण्यात आलं, डोक्याखाली तक्क्या देण्यात आला. गणेशवाडीहून आलेले गणूभाऊ त्यांच्याकडनं आणलेलं त्यांनी रामरायांचं चरणतीर्थ हे मुखात घालण्यात आलं, कानात तुळशी ठेवण्यात आल्या, उशाशी भगवद्गीता ठेवण्यात आली. सगळेजण असं वाट पाहत होते तर काय होईल नेमकं. आणि अचानक महाराजांनी क्षणभर असे हात छातीवरून आपले बाजूला केले, सगळ्यांकडे प्रेमाने एकदा पाहिलं, सगळ्यांचे हात जोडले गेले. असं वाटलं आपण काय तयारी करून बसलोय सगळी. पण हे क्षणभरचं दर्शन होतं आणि हे अंतिम दर्शन होतं. आपल्या नशिबात नंतर मात्र हे देहाचं दर्शन नव्हतं. आणि त्याच वेळी महाराजांनी जप सुरू केला. आपणही 2 मिनिटं तो जप करूया. श्रीराम 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 श्री ब्रह्मचैतन्य महाराज की, श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.